फायदे आहेत आणि त्या सगळे फायदे तुम्ही घेऊ शकता. म्हणून प्रत्येकाने त्राटक हे केलं पाहिजे काही दिवस. आता जे त्राटकाचे कुठले कुठले अनुभव आहेत, बरोबर? काय आपण हे करू शकतो किंवा नेमकं त्राटक म्हणजे काय? हे आज आपण सगळं दिवसभर समजून घेऊ काही काळापर्यंत 9 पर्यंत. तर मित्रांनो लक्षात घ्या, त्राटक ही एक भारतीय अध्यात्मामधले हठयोगातील किंवा योगशास्त्रातील एक फार महत्वाची अशा पद्धतीची काय आहे, तर साधना आहे. जसं प्राणायाम आहे, जसं योगासन आहे, हा किंवा जसं आणखीन वेगवेगळ्या उरक कुंभक असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने त्राटक नावाची एक टेक्निक आहे की डोळ्यामध्ये चुंबकीय शक्ती वाढवण्यासाठी, बरोबर? डोळ्यामध्ये चुंबकीय शक्ती वाढवण्यासाठी त्राटक नावाची टेक्निक आहे आणि हे भारतीय अध्यात्मशास्त्रातील टेक्निक आहे. ओके. मग त्राटक म्हणजे नेमकं काय? तर त्राटक म्हणजे की विशिष्ट वस्तूकडं एका विशिष्ट वस्तूकडं डोळ्यांचे बुबुळे न हलवता आणि मन स्थिर ठेवून, मनातली विचार पूर्णपणे कमी करून, मन कंट्रोलमध्ये आणून, मन स्थिर ठेवून जर एका वस्तूकडं आपण जर एकटक बघत राहिलो, तर त्याला त्राटक म्हटलं जातं. समजा माझ्या समोर एक बिंदू आहे, तर मी जर समजा त्या बिंदूकडं असं डोळ्यांचे पापणे अजिबात न हलवता, बरोबर? डोळ्यांचे पापणे अजिबात न हलवता आणि संपूर्ण माझे जे विचार आहेत किंवा मन जे आहे, मन मी जर समजा ह्याला कॉन्सन्ट्रेट केलो, काय माझं मन पूर्णपणे त्या बिंदूवरच कॉन्सन्ट्रेट केलो आणि पापणे मात्र एकदम स्थिर ठेवलेलं आहे आणि असं मी काही काळापर्यंत एकटक असं बघत राहतो. आणि असं जर एकटक एखाद्या वस्तूकडं बघत राहण्याची जी प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण बुबुळे स्थिर ठेवतो आणि मन पूर्णपणे त्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो, तर ह्या प्रोसिजरला त्राटक म्हटलं जातं. वस्तू काही पण असू दे, वस्तू कुठलीही असू दे, त्याला महत्व नाही. तर इथं महत्व कशाला आहे, तर बुबुळे स्थिर पाहिजे. त्याच्यानंतर मन आपलं त्याच बिंदूवरती पाहिजे आणि त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, की जास्तीत जास्त वेळ डोळ्याचे पापणे उघडे ठेवून आपण तिकडे बघायला पाहिजे. असं जर होत असेल, तर त्याला आपण म्हणतो काय, त्राटक. ओके. तर ही त्राटक जे आहे, त्राटक पण एक प्रकारचं ध्यानच आहे. तुम्ही जे डोळे बंद करून श्वासावरती लक्ष केंद्रित करता, त्याला आपण ध्यान म्हणतो, विपश्यना म्हणतो. तर त्याच पद्धतीने त्राटक सुद्धा एक प्रकारचं ध्यानच आहे. परंतु श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा जो काही प्रकार आहे, जो काही ध्यान पद्धती आहे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फायदे जे आहेत ना, ते त्राटकातनं मिळतात. श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या प्रोसिजरमध्ये इतकी जास्त फायदे मिळत नाही. फक्त ते आपण काय करतो, थॉटलेस स्टेटमध्ये जातो. मनावरती आपला कंट्रोल येतं. पण इथं मात्र ध्यानाचे सगळे फायदे मिळतात आणि प्लस त्याचे भरपूर असे अनुभव येतात. खूप अनुभव येतात. बरोबर? म्हणून जे लोक श्वासावर ध्यान करतात ना, तर त्या लोकांनी त्राटक करून बघावं. तुम्ही जर त्राटक केला, तर तुमच्या लक्षात येईल की श्वासावर ध्यान करण्यापेक्षा जास्त फायदे ह्या त्राटकामध्ये आहेत. ओके. तर मित्रांनो, की प्राचीन काळी, खरं म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं, ही त्राटक जे आहेत, त्राटक हे आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रातलं, योगशास्त्रातलं हा एक प्रकार आहे. पूर्वी प्रत्येक ऋषीमुनी त्राटक करायचे. प्रत्येक साधू संत त्राटक करायचे. प्रत्येक आपण म्हणू ब्लॅक मॅजिशियन सुद्धा त्राटक करायचे. कारण हे त्राटक एक फंडामेंटल
अशा पद्धतीने काय होतं बघा, की ते एक एक्सरसाइज होते, एक साधना होते आणि ते सगळी लोक करत होते. हं. तर ऋषीमुनी करायचे, साधू संत करायचे, हा, तांत्रिक मांत्रिक लोक सुद्धा करायचे, ब्लॅक मॅजिशियन सुद्धा करायचे, हे सगळी लोक करायचे. कारण का, सगळ्यांना फायदेशीर अशा पद्धतीचं त्राटक टेक्निक असायची. त्याच्यानंतर ही त्राटकाचे फायदे तुम्हाला मी सांगतो, की कुठल्याही प्रकारची जी सिद्धी आहेत, त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्राटक वापरण्यात आलेले आहे. सगळे लोक त्राटक करून सिद्धी प्राप्त करायचे. कोणकोणत्या सिद्धी असतात, हा, ते मी तुम्हाला नंतर सांगतो. परंतु स्वतःमध्ये ज्यांना आपण सिद्धी म्हणतो, तर ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी पूर्वी ऋषीमुनींनी, साधू संतांनी किंवा इतर लोकांनी याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आध्यात्मिक प्रगतीसाठी याचा वापर होतो. बरोबर, तुमच्या मनावरती कंट्रोल आलं की आपोआपच तुम्ही देवाच्या जवळ जाता. तुम्ही विचाररहित अवस्थेमध्ये गेला तर तुम्ही विचाररहित अवस्थेमध्ये ज्या क्षणाला जाता, त्या क्षणाला त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होता, त्या क्षणाला त्या देवाशी कनेक्ट होता. आणि म्हणून इथं त्राटकाच्या माध्यमातून आपण त्या विचाररहित अवस्थेमध्ये किंवा समाधी अवस्थेमध्ये किंवा थॉटलेस स्टेटमध्ये आपण जातो आणि त्याच्यातनं आपली कनेक्शन जे आहे ते कनेक्शन त्या युनिव्हर्सल माइंडशी होतो. म्हणून बरेचशे लोकांनी त्राटक करून त्या दैवी शक्तीशी जोडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं थर्ड आय ऍक्टिव्हेशनसाठी ह्याचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या कपाळाच्या मध्यभागी एक थर्ड आय म्हणून एक प्रकार आहे. पिनिल ग्लँड म्हणतो आपण आत्ताच्या भाषेमध्ये. जेव्हा तुम्ही कंटिन्यूस त्राटक करता, तर त्यावेळी ती थर्ड आय ऍक्टिव्हेट होते. थर्ड आयला ऊर्जा मिळतं आणि ते ऍक्टिव्हेट होतं. आणि एकदा थर्ड ऍक्टिव्हेट झालं, की तो माणूस त्रिकालज्ञानी होतो. त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ सगळे काळ त्याला कळायला लागतात. त्यामुळे थर्ड आय ऍक्टिव्हेशनसाठी तर हे त्राटकाचं म्हणजे त्राटक हा एकमेव टेक्निक आहे, की थर्ड आय ऍक्टिव्हेट करणे, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ जाणण्यासाठी याचा वापर करणे. त्याच्यानंतर कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी सुद्धा त्राटक वापरला जातो. तुम्ही वेगवेगळ्या डोळे बंद करून वेगवेगळ्या चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत लक्ष केंद्रित करायचं आणि ते सुद्धा एक त्राटकच आहे. कोणत्याही पॉइंटवरती तुम्ही काही वेळा बाह्य त्राटक आणि अंतर्त्राटक असे दोन प्रकार आहेत. बाह्य त्राटक म्हणजे डोळे उघडून बघणे आणि अंतर्त्राटक म्हणजे डोळे बंद करून आतल्या आत बघणे. समजा कपाळाच्या मध्यभागी डोळे बंद करून एकटक बघणे, ह्याला आपण काय म्हणतो, अंतर्त्राटक म्हणतो. डोळे उघडे ठेवून बघणे, ह्याला आपण म्हणतो बाह्य त्राटक म्हणतो. पण शेवटी त्राटक आहे. तसं तुम्ही डोळे बंद करून जर तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या चक्रांच्या वरती लक्ष केंद्रित जर केला, तर ती चक्र ऍक्टिव्हेट होतात, ती चक्र बॅलन्स होतात. तर त्या चक्रामध्ये कुंडलिनी नावाची एक शक्ती व्हायला लागते. आणि म्हणून पूर्वी हे त्राटक जो आहे, अंतर्त्राटक जो आहे, अंतर्त्राटक लोक काय करायची, कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी किंवा चक्र बॅलन्स करण्यासाठी याचा वापर करायचे. आणि कुंडलिनी जागृती होणे म्हणजे काय, मूलाधार चक्रामध्ये एक प्रकारचं केमिकल आहे आणि ते तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये येतोय. आणि जर मूलाधार चक्रातून जी ती एनर्जी जर सहस्त्रार चक्रामध्ये आले की तर तो माणूस काय होतो, एनलाइटेड होतो, मुक्त होतो किंवा तो त्रिकालज्ञानी होतो. हे सगळे साधू संत लोक जे होते, तर हे सगळे साधू संत लोक हे थर्ड आय ऍक्टिव्हेट झालेले होते किंवा कुंडलिनी जागृत झालेले ही लोक होते. बरोबर. त्याच्या म्हणून तुम्ही थर्ड आय ऍक्टिव्हेट झालं तरी आणि तुमच्यामधील कुंडलिनी शक्ती जागृत झाली तरी तर तुम्ही एक त्रिकालज्ञानी होता. त्रिकालज्ञानी म्हणजे तिन्ही काळातलं नॉलेज तुम्हाला होतं. तुम्ही कोणाचाही भूतकाळ सांगू शकता, याच्या आयुष्यामध्ये काय काय घडलेलं आहे, याच्या मागच्या अनेक जन्मामध्ये काय काय घडलेलं आहे, मागच्या जन्मी हा कोण होता, त्याच्या मागच्या जन्मी कोण होता. त्याच्यानंतर तुम्ही आता त्याचं वर्तमान काळ जाणून घेऊ शकता. आज ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय घटना चालू आहेत, काय चांगलं आहे, काय वाईट आहे.
आणि तुम्ही त्याच्या भविष्यकाळ जाणू शकता. उद्या परवा पुढच्या वर्षी काय होणार आहे आणि पुढच्या जन्मी काय होणार आहे, तो कुठं असणार आहे, म्हणजे तिन्ही काळ जाणण्याची क्षमता ही येतंय. कशाने? तुम्ही त्राटक करून कुंडलिनी जागृती केला, किंवा त्राटक करून जर तुम्ही थर्ड ऍक्टिव्हेशन केला, किंवा त्राटक करून जर तुम्ही सिद्धी प्राप्त करून घेतला, तर ही सगळी क्षमता तुमच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर त्राटकाचा उपयोग हे संमोहनासाठी, हिप्नोटिझमसाठी. आपल्या भारतीय सगळ्या हिप्नोटिस्टने लिहिलेलं आहे की जर एखादा माणूस कंटिन्युअस कमीत कमी 3 महिने त्राटक जर केला, तर त्याच्यामध्ये इतकी संमोहन शक्ती क्रिएट होतं, तर तो माणूस कोणाच्या डोळ्यामध्ये असं डोळे घालून जर बघितला, तर समोरचा माणूस तो संमोहनच्या अवस्थेमध्ये सहजपणे जातो. कारण ही जबरदस्त एनर्जी क्रिएट होते, आणि ते एनर्जी त्याच्या डोळ्यात तुम्ही सोडला आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने जर तुम्ही म्हटला की तुझे डोळे बंद होत आहेत आणि तुला झोप येत चाललेलं आहे, तू संमोहन अवस्थेत जात चाललेला आहे, असं जर तुम्ही म्हणत राहिला, तर त्याला आपोआपच ते झोप यायला लागतात आणि त्याचे डोळे बंद होतात आणि तो लगेच हिप्नोटिझमच्या अवस्थेत जातो. तर त्राटक करणारा हा इझिली हिप्नोटाइज करू शकतो, हे हे एकदम करेक्ट आहे. बरोबर. पण आता जसं जसं आहे तसं तसं प्रगत होत जाणार, लोक त्याच्यावर संशोधन करणार. आता लोक म्हणतात की त्राटक करायची गरज नाही, आता फक्त सूचना जरी दिला तरी ते होतंय. पण माझा एक अनुभव आहे की सगळ्यांनी त्राटक काही दिवस केलं तर खूप चांगलं होऊन जाईल. त्याच्यानंतर त्राटकाचा पूर्वी वापर मी तुम्हाला सांगितलं होतं की लोक पूर्वी पण संमोहित करायचंच. पूर्वी प्राचीन काळी सुद्धा समोरच्या माणसाला ते ब्लॅक मॅजिशियन म्हणा, साधू संत लोक म्हणा, की डोळ्यामध्ये बघितलं ना, तो समोरचा माणूस तो संमोहित व्हायचाच. तो संमोहन पहिल्यापासून आलेलं आहे, प्राचीन काळापासून आलेलं आहे. आणि ते संमोहन विद्या डेव्हलप करण्यासाठी ही लोक त्राटकच करत होते पूर्वीच्या काळी. बरोबर. आणि न बोलता संमोहित करायचे. न बोलता म्हणजे फक्त समोरच्या माणसात डोळ्यात डोळे घालायचे आणि समोरचा माणूस तो ट्रान्समध्ये जायचा, हिप्नोटाइज व्हायचा. त्यावेळी सूचना देणे वगैरे वगैरे काही प्रकारच नसायचे. ओके. म्हणून संमोहन विद्येसाठी प्राचीन काळामध्ये ही वापरण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर मोहिनी अस्त्र. तर मोहिनी अस्त्र तुम्हाला माहित आहे की मोहिनी अस्त्र म्हणजे मी काल सांगितलं की बरेचशे लोकांनी जे त्राटक करत होते वर्षानुवर्ष, तर ती लोक ती जी त्राटकापासून तयार झालेली शक्ती आहे, तुम्हाला माहित आहे गांधारी, गांधारी ही पट्टी बांधून, बरोबर, ती पट्टी बांधून मला क्लिअरली ते सांगता येणार नाही तुम्हाला. दुर्योधनला सांगितलं होतं की बाबा तू माझ्या डोळ्यासमोर ये आणि मी पट्टी काढते आणि तुझं संपूर्ण शरीर वज्रासारखं होणार आहे. तर ते काय करायचे, तर ते त्राटक करायचे. आणि त्या त्राटकाची जी ताकद आहे, तर तिला वाटायचं की बाबा माझं संपूर्ण त्राटक मी जे केलेलं आहे, जी काही शक्ती मी स्टोअर केलेलं आहे, तर ती शक्ती मला काय करायचंय, त्या दुर्योधनच्या शरीरामध्ये सोडायचं आहे. आणि दुर्योधनचं शरीर इतकं कठीण करायचं आहे की त्याला लोकांनी कशानेही जरी मारले तरी त्याला काही इजा होता कामा नये. तर अशा पद्धतीचे ते त्राटकचे हे टेक्निक असायचे. काय म्हणून म्हणजे त्राटक जे आहे, एक तर लोक काय करायचे की कोणत्याही वस्तूमध्ये ते त्राटक करून त्या वस्तूमध्ये ताकद आणायची. मी तुम्हाला सांगितलं संमोहन अस्त्र मोहिनी अस्त्र म्हणून असायचे, की त्या बाणकडे असं एकटक बघायचे आणि ते डोळ्यामध्ये शक्ती त्या बाणामध्ये द्यायचे आणि मग त्याने शस्त्र सोडलं की समोरचा माणूस मूर्छावस्थेमध्ये जाऊन पडायचा असा. त्याच्यानंतर काही लोक पाणी मंत्रून द्यायचे. ते पाण्याकडे एकटक बघायचे आणि त्याला सांगायचे की बघ तू पाणी हे पी. तर त्राटकातनं जी काही शक्ती आहे ते पाण्यामध्ये जायची आणि त्या लोकांची विकार बरा व्हायचे. बरोबर. तर अशा पद्धतीने पूर्वी की वस्तूंच्या मध्ये किंवा वस्तूंना हिप्नोटाइज करण्यासाठी, वस्तूंच्या मध्ये एनर्जी भरण्यासाठी मंत्रून देणे हा काय प्रकार होता. मंत्रून देणे म्हणजेच ऍक्च्युअली ती त्राटक करून ती वस्तू देत होते लोकांना. तर ह्यासाठी सुद्धा ही त्राटकाचे पूर्वी वापर केले. त्याच्यानंतर त्राटकाचा वापर काही ब्लॅक मॅजिशियनने वशीकरणासाठी केलेला आहे. तर वशीकरण म्हणजे ज्या प्राण्यांना वशीकरण करण्यासाठी
माणसानं वशीकरण करण्यासाठी ह्याचा ती वापर करायची. बरेचसे लोक पूर्वी अगदी ह्या हिंस्र प्राण्यांच्या डोळ्यामध्ये बघून, सिंह असेल किंवा तुमचं कुठलेही प्राणी असू दे, वाघ असू दे, साप असू दे, तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं ना, तर ते लगेच ते संमोहित व्हायचं. आणि हे जसं मनात सांगतील तर त्या पद्धतीने ते त्या प्राणी काम करायचे. आणि मग त्यांच्या बरोबर ते प्राणी राहायचे. म्हणजेच काय, तर तुम्ही प्राण्यांना संमोहित करण्यासाठी हे त्राटकाचा वापर करता. आणि बरेचसे प्राणी सुद्धा ते करतात बघा. तुम्हाला माहित असेल की कुठलंही समजा एखादा पाल पाल जर तुम्ही बघितला, तर ते पाल काय करतं बघा, कीटकला पकडण्यापूर्वी तर ते पाल एकटक त्या कीटकाकडे बघत असते. आणि एकटक बघत असल्यामुळं ते पाल आहे तसं जागच्या जागी थांबतं ते. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं आता ते संमोहित झालेलं आहे, तर त्यावेळी पटकन जाऊन त्याला ते पकडायचे. असं कितीतरी प्राणी असे आहेत ना, तर ते समोरच्या प्राण्याच्या डोळ्यामध्ये शक्ती सोडून त्याला तिथल्या तिथं संमोहित करतात निसर्गामध्ये, आणि मग त्याला ते खाऊन टाकतात. तर या पद्धतीने ही नैसर्गिकपणे हे वशीकरण किंवा संमोहित करण्याची जी क्षमता आहे, ती एनर्जी आपल्यामध्ये आहे, प्राण्यांच्या मध्ये पण आहे. तर या पद्धतीने ही लोक काय करायची, प्राण्यांना वश करण्यासाठी काही ब्लॅक ब्लॅक मॅजिशियन काय करायचे, की बाबा वस्तूंना, लोकांना, म्हणजे काही स्त्रिया असतील, काही श्रीमंत लोक असतील किंवा काही शत्रू असतील, बरोबर, तर त्या शत्रूंना, स्त्रियांना, श्रीमंत लोकांना त्यांना वश करण्यासाठी हे त्राटकाचा वापर करायचे. मग त्या वस्तूच्या माध्यमातून ते त्या लोकांच्याकडे ती वस्तू पाठवायची, वस्तू मध्ये त्राटक करून मग ते दुसऱ्यांना पाठवायचे. आणि जो शत्रू जो आहे, तो शत्रू त्या वस्तू बघितला तर तो संमोहित व्हायचा. संमोहित व्हायचं म्हणजे की त्याच्यामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या वस्तूमध्ये, तर त्या पद्धतीने तो काम करायचा. किंवा एखाद्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये एकटक बघून तर तिला संमोहित केलं जायचं. मोहिनी विद्या आपण म्हणतो त्याला. तर या पद्धतीने ना वशीकरण करण्यासाठी, म्हणजे सगळ्या प्रकारची वशीकरण, त्या वनस्पतीनं सुद्धा वशीकरण करायचे. लक्षात घ्या, एखाद्या वस्तूकडे पूर्वी लोक एकटक बघायचे, साधू संत लोक, आणि मग त्याला सांगायचे की मी अमुक अमुक विकार बरं करण्यासाठी मी तुला अमुक पेशंटला हे देणार आहे, आणि त्या पेशंटच्या पोटामध्ये जाऊन तर तू त्या पेशंटचे जे काही विकार आहेत ते सगळं बरं कर. असं ते त्या वस्तूला बघून ते सूचना द्यायचे. म्हणजे त्याला संमोहित करायचे, त्याला वशीकरण करायचे, आणि मग त्या वस्तू त्या समोरच्या पेशंटला द्यायचे. असं वनस्पती म्हणा, प्राणी म्हणा, माणसं म्हणा, तर ह्या सगळ्यांना संमोहित करण्यासाठी लोक पूर्वी काय करायचे बघा, की हे त्राटकाचा वापर करायचे. त्याच्यानंतर शत्रूंचा नाश करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की वस्तूमध्ये संमोहन करून तर त्या शत्रूला काय करायचे, की त्या शत्रूकडं चुकीचे संदेश पाठवून तर त्याला नाश करत सुद्धा होते. किंवा काही वेळा शत्रूची आठवण मनातल्या मनात काढून त्राटक करणारा माणूस हे करू शकतो. कारण शत्रूची आठवण मनातल्या मनात काढायचंय, त्याचे प्रतिबिंब मनातल्या मनात बघायचंय, आणि मग काय करायचं, की मनातल्या मनात सूचना द्यायची, तू अमुक अमुक कर. तर तो शत्रू काय करायचा, त्या पद्धतीने तो काम करायचा. असं शत्रूनं हे करण्यासाठी त्राटक करायचे. त्याच्यानंतर त्राटकाचा वापर पूर्वी लोकांनी देवदूत किंवा देवदेवतांना वशीकरण करण्यासाठी केलं. तुम्हाला सांगतो की सगळी जे ब्लॅक मॅजिशियन आहेत किंवा साधू संत लोक आहेत, तर हे वेगवेगळ्या देवदेवतांना वश करण्यासाठी हे करायचे. फार जबरदस्त टेक्निक असायची. तर ते मूर्ती घ्यायची देवांची. देवांची मूर्ती घेऊन समजा एखाद्याला हनुमानला वश करून घ्यायचा, तर तो माणूस काय करायचा, हनुमानचं मूर्ती घेऊन रोज त्या हनुमानकडे एकटक असं बघत राहायचं. एकटक त्या हनुमानच्या मूर्तीकडे एकटक असं बघत राहायचं. आणि नंतर नंतर असं होतंय
की अगदी समजा वर्ष 2 वर्ष असं जर बघत राहिला काही वेळापर्यंत, समजा रोज एक अर्धा अर्धा तास, एक एक तास असं वर्ष 2 वर्ष जर बघत राहिला, तर त्यावेळी काय होतं बघा, की ज्या ज्या वेळी तो संकटात असतो किंवा ज्या ज्यावेळी तो डोळे बंद करतो, तर ते डोळे बंद केल्यानंतर ती देवता त्याला दिसायची. आणि तो जर सांगितला, की बाबा अमुक-अमुक ह्या काम माझं करायचं आहे, हे तेवढं तुम्ही करून घ्या. असं म्हटलं ना, तर त्या देव-देवता ती कामं करायची. असं पूर्वी त्राटक करून त्या देव-देवतांना वश करायची लोकं आणि त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची. आणि हे फक्त मूर्ती त्राटक नावाचा प्रकार आहे. तर ते मूर्ती त्राटकातनं हे शक्य होत होतं. बरोबर? त्याच्यानंतर काही साधू-संत लोकं त्राटकाने शक्तिपात करायचे. शक्तिपात करायचे. म्हणजे त्यांच्याकडे शिष्य लोकं आले, त्यांना आध्यात्मिक प्रगती करायचं आहे, बरोबर? किंवा त्यांच्यामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत करायचं आहे किंवा त्यांच्यामध्ये आणखीन काही बाबा विकार घालवायचा आहे. तर कुठल्याही कारणासाठी शक्यतो करून त्या आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी, कुंडलिनी शक्ती त्याच्यामध्ये जागृत करण्यासाठी हे साधू-संत लोकं काय करायचे, की त्या त्यांच्या शिष्यांच्या डोळ्यामध्ये बघायचे. डोळ्यामध्ये एकटक बघायचे किंवा त्यांच्या हाताने त्यांच्या सहस्त्रार चक्रामध्ये अशी शक्ती सोडायची. त्राटकाची शक्ती सोडायची. आणि मग त्याच्यानं काय व्हायचं बघा, की त्याच्या आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, तर तो सगळं नष्ट व्हायचं. त्याची चक्र बॅलन्स व्हायचे, त्याचे ऑरा बॅलन्स व्हायचे आणि मग नंतर त्याला साधना सांगायचे. तू अमुक-अमुक रोज साधना कर आणि मग काही दिवस साधना केला, तर त्याच्यानं फास्टमध्ये त्याची कुंडलिनी जागृत व्हायची. त्याची त्याची सगळी चक्रा हे बॅलन्स व्हायची. तर अशा पद्धतीने पूर्वी आध्यात्मिक गुरु लोकं त्यांच्या शिष्यांना, त्याला आपण इनिशिएशन म्हणतो. तर त्यांच्या शिष्यांना की आध्यात्मिक शक्ती सोडण्यासाठी, त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्यांच्यामध्ये, तर ह्या त्राटकाचा वापर करत होते. कारण हे त्राटक केल्यामुळे त्यांच्यामध्ये जी शक्ती तयार होते, ती शक्ती डोळ्याने किंवा हस्तस्पर्शाने त्यांच्या शरीरामध्ये ती सोडत होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की बाबा काही लोकं मांत्रिक-तांत्रिकाने हा प्रकार केलेला आहे, की वास्तू भारणे हा प्रकार आपण ऐकलो, बघितलेलं आहे वगैरे किंवा अजून सुद्धा वेगवेगळ्या पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात, की बाबा काही समजा एखादा माणूस एका कामाला निघालेला आहे. तर त्यावेळी काय करायचे, त्याचा हात रुमाल, त्या हात रुमालमध्ये असं एकटक बघून तर ही लोकं शक्ती सोडायची आणि त्या हात रुमाला सूचना द्यायचे, की बाबा हा मुलगा उदाहरणार्थ समजा हा मुलगा इंटरव्ह्यूला निघालेला आहे. तर त्याचे इंटरव्ह्यूमध्ये तू पास कर त्याला आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्या सगळ्यांचे जे मन आहे, ते मन वळव आणि ह्या मुलाला सिलेक्ट करायला सांग त्यांना. असं ते ह्याला सूचना द्यायची, त्राटक शक्ती सोडून आणि त्या मुलाला ती वस्तू द्यायची आणि वस्तू दिल्यानंतर तो मुलगा काय करायचा, जेव्हा इंटरव्ह्यूला जातो आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जर त्याने हात रुमाल त्याचा समजा इंटरव्ह्यूला गेलेला असताना हात रुमाल जरी खिशातनं असं बाहेर काढून असं तोंड वगैरे पुसला आणि ते बघणारे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांची लक्ष जर त्या हात रुमालावरती गेला, तर ती लोकं संमोहित व्हायची. आणि मग हा मुलगा जो काही उत्तर देईल, ते सगळं त्या उत्तर त्याला पटायचे, समोरच्यांना पटायचे. आणि मग त्या मुलाला ते समोरची व्यक्ती त्याला सिलेक्ट करायची. तर अशा पद्धतीने वस्तू भरणे हा एक प्रकार होता आणि आज सुद्धा करतात काही लोकं आणि ती वस्तू मंत्रून वस्तू भरून दिलं, की समोरच्या माणसाचं काम होतात, सक्सेस होतात. त्याच्यानंतर त्राटकाचा मी तुम्हाला सांगितलं, की रोगमुक्तीसाठी वापर केलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे विकार जे आहेत, तर ते विकार त्राटकापासून जी काही ऊर्जा तयार झालेली आहे, ती ऊर्जा त्या लोकांच्या शरीरामध्ये सोडायची. ज्याला आपण आशीर्वाद देणे म्हणू किंवा आत्ता सध्या आपण त्याला काय म्हणतो, की त्याला आपण म्हणतो रेकी म्हणतो आता सध्या. त्यालाच आपण प्राणिक हिलिंग म्हणतो. हे काय आहे? एक प्रकारची ऊर्जा. ती ऊर्जा समोरच्या माणसाला आपण सोडलो, तर त्याच्यातले जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ते बाहेर पडतं आणि ते पॉझिटिव्ह एनर्जी भरला जातो आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळं त्याच्या शरीरातल्या त्या पेशी सगळ्या रिकव्हर होतात आणि त्यातून तो बरा होतो. आणि ती जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक आहेत.
त्याच्यातलं टेक्निक जो आहे तो एक प्रकार आहे, तो म्हणजे त्राटक. तुम्ही जितकं जास्त त्राटक करता तितकी जास्त ती ऊर्जा डेव्हलप होते आणि त्याच्यातनं तुम्ही रोगमुक्त करता. म्हणून बरेच वेळा साधू संतांचा फक्त आशीर्वाद जरी झाला, फक्त त्यांनी डोक्यावरती हात जरी ठेवला किंवा कपाळाला असं स्पर्श जरी केले, तरी तर त्या माणसाचे कित्येक वर्षाचे जे विकार आहेत, तर ते निघून जायचे. कारण तेवढी शक्ती जी आहे, तर त्या शक्तीमुळं की सगळ्या पेशी रिकव्हर व्हायच्या. सगळं अवयव व्यवस्थितपणे ते काम करायचे. कारण आपण आजारी का पडतो? की आपल्या कुठल्याही शरीरातलं अवयवमध्ये जर एनर्जी कमी सप्लाय होत असेल, तर ती पेशी डॅमेज होत असतात आणि जर त्यांना तुम्ही एनर्जी दिला, तर ते रिकव्हर होतात. आणि आपण आता प्राणायामने आपण बरं होतो. कारण का? तर प्राणायाममुळे एनर्जी मिळतं त्या पेशींना. आपण रेकीने बरं होतो, कारण त्या रेकीने एनर्जी मिळते. प्राणिक हिलिंगने बरं होतो, कारण आपण प्राणिक हिलिंगने एनर्जी मिळतं. ध्यानाने आपण बरं होतो, कारण ध्यान केल्यामुळे एनर्जी मिळतं. तर एनर्जी कमी असलं, की त्या पेशी डॅमेज होत असतात, अवयव डॅमेज होत असतात आणि एनर्जी जर तुम्ही दिला, तर ते पुन्हा काम करतात ते. त्यामुळे गोळ्या औषधांची गरज ॲक्चुअली नाहीच आहे. एनर्जी जर तुम्ही वाढवलं तुमच्या शरीरामध्ये, तुम्ही कधीच आजारी पडू शकत नाही. म्हणून आपल्या पूर्वीचे लोकं कित्येक 100, 150, 200 वर्षापर्यंत टिकल्याची उदाहरणं आहेत. कारण का? तर ती एनर्जी जास्त आहे, तर तुमचे अवयव किंवा तुमचे पेशी हे काय होण्याचे कारणच नाही, की डॅमेज होण्याचं कारणच नाही. तर अशा पद्धतीने त्राटकाच्या माध्यमातून सुद्धा आपण रोगमुक्त करू शकतो. त्यानंतर आशीर्वाद देणे, शाप देणे. मी तुम्हाला सांगितलं, की बाबा एखाद्या माणसाला जर त्याने हस्तस्पर्शाने जरी आशीर्वाद दिला, तरी तो पेशंट कव्हर व्हायचा. किंवा एखाद्या माणसाला जर त्यांनी त्राटक करणाऱ्या माणसाचा विल पॉवर जबरदस्त असतो आणि तो ज्या पद्धतीने सांगेल, शाप देईल किंवा आशीर्वाद देईल, त्या पद्धतीने ते घटना घडतात. कारण का? तर विल पॉवरच इतकी जबरदस्त होते ना, त्यांच्या मनामध्ये एवढी ताकद निर्माण होतो त्राटकामुळं. जसं बघा सूर्यप्रकाश आहे. तर सूर्यप्रकाशामध्ये एवढी ताकद नाहीये. पण जर तुम्ही भिंग धरला, तर ते सूर्यप्रकाश सगळे कॉन्सन्ट्रेट होतात आणि कॉन्सन्ट्रेट झालेली जी काही आहे, तर ते जर समजा तुम्ही एका कागदावरती त्या धरला, तर ते कागद जळून जातं. हे आपण लहानपणी बघितलेलं आहे. तसं त्राटक केल्यामुळं काय होतं, की आपले जे मनामध्ये शेकडो नव्हे 60,000 विचार असतात. तर हे सगळी 60,000 विचार त्राटकामुळे काय होतात बघा, ते कमी, 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 कमी होऊन ना, एक असं बीम तयार होतं. एक असं फोकस्ड माइंड होतो आणि जेव्हा जसं प्रकाश किरण पसरलेलं आहे आणि ते जर आपण अंगावरती घेतलो, तर त्या प्रकाश किरणामुळं काय होणार नाही, की आपल्याला वरती काही फरक फरक पडत नाही. पण तेच जर ते भिंगाखाली घेतलो, तर असं जर आपण हात धरलो, तर हातावरती जर ते आपण प्रकाश घेतलो, तर लगेच चटके बसतात. तसं आपलं मन कमकुवत आहे, कारण का? तर आपल्या मनामध्ये 1000 विचार आहेत. जितके विचार जास्त तितके आपण कमकुवत माणसं. जितके विचार डोक्यामध्ये निगेटिव्ह म्हणा किंवा जास्त संख्येने येतात, तितकं आपण ऑर्डिनरी जीवन जगतो आणि जितकं आपले विचार कमी, जितकं आपण फोकस्ड माइंड असतो, जितकी आपल्यामध्ये एकाग्रता असते, तितकं आपण सक्सेसफुल असतो. प्रत्येक एकाग्रता असणारा माणूस हा सक्सेसफुल असतो आयुष्यामध्ये. पण जेव्हा आपण त्राटक करत असतो, तर ह्या त्राटकामुळं आपलं मन एकाग्र, एकाग्र, एकाग्र होतं. आपल्या मनातले बाकी सगळे विचार कट-ऑफ होतात. फक्त आपल्याला समोरचा बिंदू दिसतो. फक्त समोरचा बिंदू आणि त्या समोरच्या बिंदूकडे बघण्याच्या ह्या प्रॅक्टिसमुळं आपलं मन इतकं एकाग्र होतं ना, की कोणताही विचार जर आपण केलो, तर ते पूर्ण एकाग्रतेने आपण करतो आणि जेव्हा आपण एकाग्रतेने करतो विचार, तेव्हा त्या विचारामध्ये इतकी ताकद असते ना, तर ते विचार काम करतात म्हणजे काम करतात. आणि म्हणून ही त्राटक करणारी जी माणसं असतात, जर त्याने डोळे बंद करून किंवा एखाद्या माणसाला समोर आणून जर एखादा शाप जरी दिला, तर त्या माणसाचा सर्वनाश होतो. म्हणून बघा पूर्वी लोकं शाप दिले,
तर कित्येक लोकांचा सर्वनाश झालेला आहे. ह्याला असं शाप होता म्हणून ते तसं झालं, ह्याला तसं शाप होता म्हणून तसं झालं. आपण ऐकतो रामायण महाभारता काळामध्ये. कारण ही लोक कोणी शाप दिलेले असतात, की ज्यांच्यामध्ये ही त्राटक शक्ती आहे, ज्यांच्या मनावर कंट्रोल आहे, त्या लोकांनी जर शाप दिलं तुझं अमुक होणार, तर ते बरोबर तशी घटना घडायची. आज घटना घडत नाही तसं, कारण का आपल्याला शाप देण्यासाठी ताकदच नाही. हा, म्हणून शाप देण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा ह्या त्राटकाचा वापर पूर्वी लोकांनी केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर लोकांना लुबाडण्यासाठी सुद्धा ह्या त्राटकाचा वापर केलेला लक्षात ठेवा. आज सुद्धा मी काल सांगितलं तुम्हाला, आज सुद्धा ही लोक आहेत. जो माणूस वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असं कंटिन्यू त्राटक करतो, तर त्या माणसामध्ये काय होतं बघा, की त्या माणसाच्या डोळ्यामध्ये इतकी ताकद तयार होते ना, तो माणूस जर समोरच्या प्राण्याला किंवा समोरच्या व्यक्तीला जर तो बघितला, तर तो माणूस आरामशीर संमोहित होतो. आणि मनातल्या मनात जर त्यांनी काही सूचना दिले, की तो 100% त्या पद्धतीने तो पाळतो. आज सुद्धा ही लोक आहेत लक्षात ठेवा. आज सुद्धा ही लोक आहेत. काहीतरी तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती आहे, तर तो त्राटकाने समोरील लोखंड वाकवतो. लोखंड असं बांधून ठेवा त्यांच्या समोर आणि फक्त लोखंडकडे तो एकटक बघतो. लोखंडकडे एकटक बघितला, लोखंड आपोआपच असं वाकत जातं. किंवा लोखंडकडे बघितल्यानंतर ती लोखंड आपोआपच असं हालायला लागतंय. बरोबर? किंवा एखादा रुद्राक्ष जर तुम्ही समोर ठेवला किंवा एखादी वस्तू जर समोर ठेवला आणि वस्तूकडे त्यांनी एकटक बघितलं, तर ती वस्तू आपोआपच असं वर उचलायला लागते. हे आहेत, आता सध्या सुद्धा लोक आहेत ते. तर इतकी ताकद जर एखाद्या माणसाकडे डेव्हलप झाली ना, तर तो माणूस काय करू शकतो बघा, तर तो माणूस दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जर बघितला, तर तो समोरचा माणूस संमोहित होतो आणि त्याला जर म्हटलं, की तुझ्या खिशातलं सगळे पैसे मला दे. मनातल्या मनात जर तुम्ही म्हटला, तर तो सगळे पैसे काढून देतो. त्याला जर म्हटलं, तुझ्या अंगामध्ये जेवढी दागिने आहेत तेवढं सगळं दे. समजा एखाद्या लेडीजला त्याने संमोहित केलं, ती दागिने काढून देऊ शकते. किंवा आणखीन अशा पद्धतीने समजा मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे केस आलेले आहे. एका कॅशियरकडे तो माणूस गेला. मी जिथं नोकरी करतो त्या ठिकाणी आणि त्या कॅशियरच्या डोळ्यात डोळा घातला, बघितला आणि त्या कॅशियरने सगळं पैसे देऊन टाकला. आणि नंतर त्याच्या लक्षात नाही की बाबा मी कुणाला दिलो, का दिलो वगैरे. पण तो सगळं पैसे घेऊन गेला. आणि नंतर माझ्याकडे आले. सर म्हणले असं-असं एखाद्याने हिप्नोटिझम करून असं केलेलं काय करायचं? म्हटलं आता काय विषय आपण म्हणजे त्याला काहीच करू शकत नाही. कारण त्याने त्राटक करून ती सूचना दिलेल्या आहे आणि तो कॅशियरने सगळं पैसे काढून दिलेले आहे. म्हणजे आपण आता काय करू शकत नाही. तो माणूस कोण होता, काय होतं, कसं पकडणार तुम्ही? तर असं लुबाडण्यासाठी सुद्धा ह्या त्राटकाचा वापर पूर्वी केलेला आहे. म्हणून म्हणून की ब्लॅक मॅजिशियनला लोकं घाबरायचे. कारण का? तर त्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड शक्ती असायची आणि त्या शक्तीच्या द्वारे ती लोकं कुणालाही हे करायचे. ओके. तर या पद्धतीने त्राटकाचे बरेचसे उपयोग आहेत. ओके. तर मी तुम्हाला सांगतो, मी हे त्राटकाकडे कसं वळलो किंवा मला त्राटकाबद्दल कशी माहिती झाली, केव्हा माहिती झाली. तर मित्रांनो, मी जेव्हा 8वी ला होतो. 8वी किंवा 9वी असं काहीतरी असेल. 8वी-9वी ला होतो. तर त्यावेळी म्हणजे एक नागणसूर म्हणून एक गाव आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये हायस्कूल नसायची. तर आमच्यापासून एक मला वाटतं एक 7-8 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे. तिथं 8वी, 9वी, 10वी ला मी तिथं होतो. तर त्या ठिकाणी ना एक मुसलमानपैकी त्याला आता नाव वगैरे मला आठवत नाही. पण असा हायटेड माणूस आणि भगवा ड्रेस घातला होता आणि असं फार मोठी अशी दाढी आणि तो बंगालमध्ये राहत होता, बंगालमध्ये. आणि तो कधीतरी रमजानच्या वेळी वगैरे तो यायचा. बाकी वेळी तो बंगालमध्येच असायचा. आणि फार मोठा असा जादूगार होता म्हणा किंवा काय होते ते आपल्याला काही माहीत नाही त्यावेळी. पण तो माणूस गावात आल्यानंतर
आणि सगळं कळालं की बाबा ते बाबा आलेले आहे असं समजलं, तर सगळी लोक काय करायचे, सगळी मुलं तर त्याच्या घरी जायची आणि आम्ही पण सगळं त्याच्या घरी जात होतो. आणि मग आम्ही गेलो ना, तर ते करमणुकीसाठी तो फार मजेशीर असा प्रयोग करायचा. काय करायचं बघा, की तो म्हणायचा, आम्हाला म्हणायचं की तुम्ही कागद टाका समोर. तर आम्ही कागद असं टाकलो, तर ते कागदाकडे असं एकटक बघायचं. असं 1 किंवा 2 मिनिटं बघायचं. आम्ही हे डोळ्यानं बघितलेलं आहे सगळं. 1 किंवा 2 मिनिट बघितलं ना, तर ते कागद असं पेटायचं आपोआपच. आपोआपच पेट घ्यायचं. असं आम्ही कितीतरी वेळा त्याच्या जवळ जाऊन हे सगळं डोळ्याने बघितलं. मग आम्ही त्याला विचारलं, म्हणजे आजोबा तुम्ही हे काय करता? कसं करता?" तर त्यावेळी त्याने सांगितलं, की "बाबा, तुम्ही असं ज्वारीचं एक कण घ्या आणि समोर ठेवा आणि त्या ज्वारीच्या कणाकडे असं एकटक असं बघत राहा आणि तुम्ही असं बघितलं ना, तुम्ही पण हे करू शकता" म्हणायचं. तर आम्हाला काही कळायचं नाही. पण तो म्हणायचा म्हणजे तर हे ज्वारीच्या कणाकडे एकटक बघा, म्हणजे तुम्ही पण करू शकता. त्याच्यानंतर असं झालं, मी जेव्हा 11वी-12वीला गेलो, त्यावेळी असे एक पेपरमध्ये न्यूज आलेले. काय आहे, की बाबा एक मुंबईमध्ये एका कॉलेजमध्ये, त्यावेळी कुठलं कॉलेज सांगितलं होतं माहीत नाही मला. एका कॉलेजमध्ये एक प्राध्यापक असं लेक्चर देता, तर ते काय व्हायचे बघा, तर ते नाचायला लागायचे. वर्गामध्येच डान्स करायला लागायचे. मग असं बरेच दिवस चालू झालं. बरेच दिवस चालू झाल्यानंतर मग त्या प्राचार्यांनी वगैरे इन्क्वायरी करायला लागली, की बाबा हे असं का करायला लागले ते? आणि ते प्राध्यापक स्वतः म्हणायला लागले, की "बाबा मी काय असं काही करत नाही. मी काय करत नाही, परंतु मला असं अचानकच वाटतं, की बाबा मला डान्स करावासा वाटतं. मग ते मी शिकवायचं सोडतो आणि मी डान्स करायला लागतो." मग त्यावेळी, की बाबा हे सगळे चौकशी करायला लागले, नेमकं कसं होतं, काय होतं वगैरे, वगैरे. आणि हे करता-करता त्याच वर्गामध्ये एक मुलगा होता. तर त्याने ते सांगितलं, की "बाबा मी त्राटक म्हणून एक विद्या आहे. मी त्राटक करतो आणि मग मला प्रयोग करायचा असता म्हणून मी काय करतो, की त्या सरांच्याकडे असं एकटक बघतो आणि मग मनातल्या मनात असा विचार करतो, तुम्ही शिकवायचं बंद करा आणि डान्स करा." आणि म्हणून ते डान्स करतात. असं तो मुलगा सांगितला. लक्षात घ्या. तर ते जे होतं ना, आम्ही जेव्हा 11वी-12वीला होतो, तेव्हा ते बऱ्याचशा पेपरला छापून आला होता. बरेच पेपरला छापून आला होता आणि ते मी त्या काळी वाचलो आणि त्याच्यामध्ये ते त्राटक, गीटक असे सगळे शब्द होते. मी त्राटक करतो, मी एकटक बघतो, हां. आणि मग माझ्यामध्ये जी शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करून त्या सूचना देतो आणि म्हणून ते प्राध्यापक ते डान्स करायला लागतात. तर हे त्राटक शब्द मी जे आहेत त्या पेपरमधून पहिल्यांदा वाचलो. तर त्याच्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये आपण बातमी ऐकलेल्या आहे. ऐकतो, की बाबा त्राटक केला आणि तो माणूस तिथल्या तिथे स्टँडवरच फिरत होता. एखाद्या माणसाने संमोहित केला आणि मग तो माणूस पैसे काढून दिला, सगळे पैसे काढून दिला. असे आपण बरेचसे न्यूज त्या काळी वाचलेले आहे. पेपरमध्ये वगैरे वाचलेले आहे. आणि त्याच्यानंतर मी त्राटक केव्हा ऐकलो? जेव्हा मी बी-एससी सेकंड इयरला आलो. बी-एससी सेकंड इयरला आल्यानंतर मी एका सोलापूर जिल्ह्यामध्ये एक काय आहे, तर एक नेहरू हॉस्टेल म्हणून आहे. तर त्या नेहरू हॉस्टेलमध्ये मी बी-एससी सेकंड इयरला शिकत होतो. आणि तिथंच एक जवळ एक हुतात्मा सभागृह म्हणून एक सभागृह आहे. आणि त्या सभागृहामध्ये एक दिवस काय झालं होतं, की हिप्नोटिझमचा कार्यक्रम लागला होता. आणि मग आमचा एक रूममेट म्हटला, "अरे," म्हटलं, "ते आपण जरासं काहीतरी हिप्नोटिझम म्हणून काहीतरी लागलेलं आहे आणि ते आपण बघायला जायचं का?" म्हटला. आणि त्यावेळी किती ₹5 तिकीट होते. मग मी त्याला सांगितलं, की "बाबा, माझ्याकडे काही पैसे नाही, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही."
आणि तो म्हटला नाही नाही, म्हणला मी तुझं तिकीट काढतो आणि आपण जाऊया चल. संगू देसाई म्हणून त्याचं नाव होतं. तिकीट काढतो आणि जाऊया चल. आणि तर संगू देसाईने स्वतःहून ते तिकीट काढला, माझाही काढला, त्याचाही काढला. आणि आम्ही काय गेलो, दुपारी 3ला काहीतरी असे शो होते, आम्ही दुपारी गेलो. आणि पूर्ण हॉल भरलेला, मला वाटतं 1000-1200 कॅपॅसिटी असेल. तर तो संपूर्ण हॉल भरला होता. आणि मग जाऊन आम्ही बसलो. आणि त्यांनी काय केलं, आपल्यातल्याच काही माणसानं बोलून घेतला. आपल्यातलंच काही माणसानं बोलून घेतला स्टेजवरती. अगदी 60-70 लोक तिथे स्टेजवर गेले. आणि तो 2-3 मिनिटं काय केलं, तुमचे डोळे जड झालेले आहेत, तुमचे डोळे जड झालेले आहेत, तुम्हाला झोप येत चाललेली आहे, झोप येत चाललेली आहे, झोपा झोपा, असं काहीतरी म्हणत होतं. आणि म्हणल्यानंतर सगळे धाड 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 कोसळले. सगळे धाड 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 स्टेजवरती झोपले. मग नंतर मी काय केलं, आणि त्याने काय केलं, की काही लोकांनी प्रश्न विचारले, म्हणजे हे कसं काय शक्य आहे, हे कसं काय होतंय, लोक कसं काय झोपले, असं शेवटी प्रश्न विचारले. आणि त्यावेळी त्या माणसाने सांगितलं की त्राटक करा. हे त्राटक मी रोज त्राटक करतो. त्राटक म्हणजे मी असं असं एक बिंदू घेतो आणि त्याच्याकडे एकटक बघतो. आणि एकटक बघितल्यामुळं माझ्यामध्ये संमोहन शक्ती तयार झालेली आहे. आणि त्या संमोहन शक्तीमुळं मी कुणालाही हिप्नोटाइज करू शकतो. आणि मी तुमच्या प्रेक्षक मधल्या लोकांना सुद्धा मी हिप्नोटाइज करू शकतो म्हटलं इथल्या इथं. असं म्हणून त्याने असं फक्त हात फिरवला बघा. हात फिरवल्यानंतर मला असं झोप यायला लागली. मी तिथं असं पडलोच खुर्चीवरती. आणि मग नंतर मग तो काय म्हटला, "नाही, मी कोणालाही असं हिप्नोटाइज करू शकतो" म्हटला. आणि पुन्हा असं मी पडलो. आणि नंतर म्हटला, की "नाही, मला करायचं नाही, तुमच्यापैकी लोकांना करायचं नाही. मी फक्त स्टेजवरच्याच लोकांना करतो." असं म्हटला. आणि पुन्हा मला जाग आली. मी म्हटलं, "हे काय प्रकार आहे?" म्हणलं. आणि मग त्यांनी त्राटकाबद्दल सांगितलं होतं. तर त्राटकाबद्दल तर त्यांनी सांगितलं, "हे मी त्राटक करतो आणि त्राटक केल्यामुळं तर हे प्रकार घडतात आणि मी हे संमोहित करू शकतो." मग तुम्हाला खरं सांगतो, तर त्याच दिवशी मी ठरवलं, हे जे काय आहे, तर हे सगळं मला शिकायचं आहे. तर हे जे काही हिप्नोटिझम आहे, तर हे हिप्नोटिझम जे आहे ते मला शिकायचं आहे. काय वाटेल ते झालं तरी मला शिकायचं आहे आणि मला हे त्राटक करायचं आहे. असं मी ठरवलं. आणि त्यांनी सांगितलं होतं त्राटक म्हणजे काय? थोडक्यात त्यांनी सांगितलं होतं, एक कागद घ्या, कागदावरती बिंदू काढा आणि ते बिंदू वर्गात ह्याच्यामध्ये लावा, भिंतीला लावा. आणि भिंतीला लावून एकटक असं बघत राहा. रोज संध्याकाळ, सकाळ असं बघा. आणि तुमच्यामध्ये 3 महिन्यामध्ये ही ताकद येते आणि 3 महिन्यानंतर तुम्ही कुणालाही करू शकता हिप्नोटिझम. असं तो का सांगितलं होतं. आणि मग ते ऐकलं होतं. आणि मग मी काय केलं, त्याच्यानंतर म्हणलं आपण ते त्राटक करायचंच. म्हणून मी नंतर मग त्या हॉस्टेलमध्येच त्राटक करायला लागलो. एक कागद घेतलो, पांढरा कागद, आणि त्याच्यावरती बिंदू लावलो, काढलो. आणि बिंदू काढून त्या भिंतीवरती लावलो आणि एकटक बघत राहिलो. लक्षात घ्या, रोज असं एक 20 मिनिटं, 15 मिनिटं असं ते करत राहिलो. आणि ते कुठपर्यंत कंटिन्यू केलं माहितीये का? मी एम-एस-सीला येईपर्यंत, बरं का, एम-एस-सीला येईपर्यंत मी त्राटकाचं प्रॅक्टिस करतो. आणि इतकं प्रॅक्टिस केलं ना, जेव्हा मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आलो, तर एम-एस-सीला आलो, तर तेव्हा त्या रूममध्ये 1-1 तास मी त्राटक करतो. 1-1 तास म्हणजे डोळ्यांची अजिबात हालचाल न करता असं एकटक मी एका बिंदूकडे बघत होतो. डोळे मिटत नव्हतो मी. 1-1 तास मी मिटत नव्हतो. एवढी जबरदस्त मी प्रॅक्टिस केलं होतं. बी-एससी सेकंड इयर ते एम-एस-सीला येईपर्यंत. असं एकदा बसलो मी, तर एकटक असं बघत राहायचं. पापण्या अजिबात माझे हालायचे नाही आणि पूर्ण नजर माझी त्या बिंदूकडेच असायची. एवढं मी बघतो. तर एवढं मी प्रॅक्टिस केलं. आणि तुम्हाला सांगतो, मला इतके चांगले चांगले अनुभव येत गेले त्या त्राटकातनं. तर खरं म्हणजे त्या अनुभव मला आज सगळं काही आठवणार नाही. कारण मी लिहून ठेवलेलं आहे. मला आलेले अनुभव त्राटकाचे म्हणून मी एका 100 पेजी नोटबुकवरती मी लिहून ठेवलेलं आहे. त्या अनुभवावरती मला पुस्तक पण लिहायचं आहे.
पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय काय मला अनुभव आले. एक तर माझं मन अतिशय शांत झालं. पूर्वी मी इतकं चंचल होतो. पूर्वी मी इतकं म्हणजे आगाऊ, ज्याला आपण म्हणतो आगाऊ होतो, की पूर्वी मला म्हणजे भांडण केल्याशिवाय मी घरी येतच नव्हतो. आणि भांडण करायचं आणि कंपल्सरी लोकांनी माझी तक्रार सांगायचे, असं-असं तुमचा मुलगा बघा भांडण करून आलाय आणि ह्याला दगड मारला, त्याला दगड मारलाय, असं सांगायचे आणि आमचे वडील कंपल्सरी मला मारायचे त्या दिवशी. हे माझं ठरलेलं प्रोग्राम. इतकं म्हणजे चंचल होतो, इतकं भांडखोर होतो. पण नंतर काय झालं म्हणजे आपण कधीही सुधारणार नाही हे सगळ्यांना खात्री होती. आमच्या सगळ्या पाहुणे, आई-वडील, मित्रमंडळी, गावातल्या लोकांना सगळ्यांना वाटत होतं, हा मुलगा कधीही आयुष्यामध्ये सुधारणार नाही. एवढं आम्ही बिघडलेलो होतो त्यावेळी. एवढं आम्ही अस्वस्थ, चंचल, भांडखोर, मनावरती जरा सुद्धा कंट्रोल असायचं नाही. पण जेव्हा मी हे त्राटक केलं, तर त्यावेळी मात्र काय झालं, की माझं मन एवढं शांत झालं ना, प्रचंड शांत झालं. आणि त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये इतकी एकाग्रता वाढलेली आहे ना, मी तुम्हाला सांगतो, त्याचा इफेक्ट अजून सुद्धा आहे. त्याचा इफेक्ट अजून सुद्धा आहे. मी पूर्णपणे शांत राहतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, माझी एकाग्रता एवढी जबरदस्त आहे, की एकदा मी जर समजा म्हणजे आजचीच घटना मी सांगतो. आजचीच घटना सांगतो. आज मी पहाटे 5 वाजता उठलो. पहाटे 5 वाजता उठून मी बसलो लॅपटॉपवरती काम करत. आणि अजून सुद्धा मी ते बसलो. माझं ते काम थांबवलं आणि मग लगेच तुमचं लेक्चर मी सुरू केलं. लक्षात ठेवा, पहाटे 5 वाजल्यापासून बाहेर जरा सुद्धा गेलो नाही, जरा सुद्धा फिरलो नाही, जरा सुद्धा इतर कुठले काम केलेलं नाही. तर कंटिन्यू बसलो. आणि तुमचं आता लेक्चर झाल्यानंतर सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत मी बसणार. लक्षात घ्या, पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत कितीतरी दिवस मी बसलेलो आहे. परंतु माझी कधीही एकाग्रता डिस्टर्ब झालेली नाही. कधीही मला कंटाळा येत नाही. फक्त मला वेळ मिळत नाही, लक्षात ठेवा. पण एकदा मी बसलो, तर मात्र कित्येक तासंतास, तासंतास बसतो. आणि जेव्हा बाबा मला झोप यायला लागते म्हणा, त्याच वेळी मी उठतो. परंतु कॉन्सन्ट्रेशन माझं कधी कमी होत नाही. इतकी माझ्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. इतकी माझ्यामध्ये क्षमता वाढलेली आहे. बसण्याची क्षमता वाढलेली आहे. आणि इतकं माझं मन शांत झालेलं आहे. ओके. हे सगळं जो इफेक्ट आहे ना, हा सगळं जो इफेक्ट आहे, तर ते म्हणजे आपल्या त्राटकाचा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर इच्छा आपली पूर्ण व्हायला लागतात त्राटकामुळे. आपण जेव्हा त्राटक करतो ना, तर कुठल्याही प्रकारची इच्छा तुम्ही व्यक्त करा. मला हे पाहिजे, ते पाहिजे वगैरे. तर इतके मला चांगले-चांगले अनुभव आले ना, तर मला असं मी मागितलो, की बाबा मला हे पाहिजे, तर त्यावेळी पटकन मिळायचे. काही वस्तू मागितलं, काही जरी एखादी घटना, बाबा ही घटना अशी घडायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं जर मी म्हणत राहिलो, तर त्यावेळी कंपल्सरी तशा पद्धतीची घटना घडायची. तर आपली इच्छा जी असतात, ती इच्छा पूर्ण होतात. खूप अशा पद्धतीने केलं. आता अलीकडे मी त्राटक करत नाही, कारण प्रचंड कामामध्ये बिझी असतो वगैरे, वगैरे. पण मला अजून ते करायचं आहे, सुरुवात करायचं आहे, कारण ती एनर्जी हळू कमी झालेली आहे. वलय ज्याला आपण म्हणतो, मी कुठल्याही माणसाला बघितला ना, असं मी जरासं जरी एकटक बघितलो, तर त्या माणसाचं वलय मला दिसायचं. त्याच्या आजूबाजूची जी काही एनर्जी फील्ड आहे, ती एनर्जी फील्ड मला दिसायची. आणि मग मी त्या माणसाचा जो काही त्या एनर्जी फील्ड मधली जी काही कलर आहे, ते कलर सुद्धा मला दिसायचे. कोणतं कलर जास्त आहे, कोणतं कमी आहे, त्याची एनर्जी फील्ड किती आहे, हे मला दिसायचं. तर मला आत्तापर्यंत मला जे काही दिसलेलं आहे, लक्षात घ्या, त्या पुण्यामध्ये जे सरश्री म्हणून आहेत हॅपी थॉट्स वाले, तर त्यांच्या एका लेक्चरला मी गेलो होतो.
मध्यंतरी MSc ला वगैरे, MSc नंतर म्हणा किंवा त्याच्यानंतर म्हणा, मी गेलो होतो. आणि त्यावेळी एवढे फेमस नव्हते ते. अगदी आम्ही 20-25 लोक होतो. तर त्या ठिकाणी ते आम्हाला लेक्चर देत होते. तर त्यांचं ऑरा जो आहे ना, एवढं जबरदस्त मला दिसायचं की नाही, की त्या माणसाचा ऑरा असं पूर्ण भिंत भरून मला दिसायची. संपूर्ण ते माणूस इथं मध्ये आहे आणि सगळं असं भिंत भरून त्यांचा ऑरा आहे, पांढरा प्रकाश असं मला दिसायचं. मी पुन्हा असं-असं करायचो आणि पुन्हा बघितलं, पुन्हा असं संपूर्ण ऑरा दिसायचा. अरे बापरे! म्हटलं हे काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हटलं. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं, की बुवा हा माणूस ऑर्डिनरी नाहीये. आणि मग नंतर तुम्हाला माहीत आहे, की हॅपी थॉट्स म्हणून फार मोठे त्यांचे पुण्यामध्ये हे आहे, आध्यात्मिक केंद्र आहे. आध्यात्मिक केंद्र आहे. म्हणजे आध्यात्मिक ज्यांचा ऑरा भरपूर आहे, प्रचंड आहे, तर ते आध्यात्मिकदृष्ट्या फार प्रगत असतात. तर त्याच वेळी मला दिसलं होतं, की बाबा हे सर्वसामान्य व्यक्ती नाही, तर हे फार मोठी व्यक्ती आहे. ठीक आहे. असं ऑरा दिसतात जो ठीक आहे. त्याच्यानंतर की मला मी जेव्हा त्राटक करत होतो तेव्हा काय व्हायचं, कुठल्याही एका व्यक्तीचं मला जर त्यांनी सांगितलं, की बाबा मी असं-असं एका कामाला निघालो, तर पटकन माझं अंतर्मन सांगायचं, त्याचं काम काय होणार? त्याचं काम होणार की नाही होणार? हे मला सांगायचं. पण मी त्या लोकांना सांगायचं नाही. पण मला कळायचं ह्याचं काम हे असं-असं होणार आहे. किंवा माझ्या मनामध्ये असं विचार आलं, की अमुक ठिकाणी जायचंय मला, अमुक व्यक्तीला भेटायचं उदाहरणार्थ. तर त्यावेळी लगेच माझं मन सांगायचं, नाही तो माणूस आज तुला भेटणार. किंवा माझं एखादे काम आहे, की बाबा मला असा विचार आला, की ह्या कामाला जायचंय. तर लगेच माझं मन सांगायचं, नाही हे आज तुझं हे काम नाही होणार. म्हणजे इतके ते अनुभव यायचे ना, कुठलंही काम होणार आहे की नाही, एखादा माणूस भेटणार आहे की नाही, एखादी घटना घडणार आहे की नाही. तर हे सगळं मला आधीच कळायचे. आधीच म्हणजे आधीच कळायचे. त्याच्यानंतर बरेच वेळा आपल्या समोर काही माणसं यायची. वेगवेगळ्या कामासाठी माणसं यायची ना, तर त्यावेळी मला पटकन कळायचं, की बाबा ह्या माणसाच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे. तर ह्या माणसाला काय पाहिजे आहे? हा माणूस माझ्यासाठी कशासाठी आलेला आहे? तर हे मला आधीच कळायचे. आणि तो जेव्हा बोलायचा, "सर असं-असं मी तुमच्याकडे आलो." तर त्यावेळेस मला हसू यायचं. कारण का ते मला आधीच कळालेलं असायचं, की कशासाठी माझ्याकडे आलेला आहे. तर हे फार मजेशीर मी अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर तर मी तुम्हाला सांगतो, भविष्यातील घटना मला खूप कळायची. ते स्वप्नातून कळायचे बरं का, स्वप्नातून कळायचे. तर मी त्राटक करत असताना मला कंपल्सरी असं स्वप्न पडायचे. आणि त्या स्वप्नामध्ये ना, उद्या काय होणार आहे, पुढच्या आठवड्यात काय होणार आहे, 6 महिन्याच्या आतमध्ये काम, हे सगळं मला कळायचं. माझ्याकडे काय लहानपणीपासून ही स्वप्न मला पडायची. लहानपणी मी अनेक स्वप्नामध्ये प्रेडिक्शन दिलेलं आहे आणि ते घटना घडलेल्या आहेत. पण त्राटकामुळं मात्र काय झालं, की ही वाढले माझ्या. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे आता मला सगळी घटना आठवणार नाही. एक काही ठराविक मी सांगतो, की एकदा एका तामिळनाडूमध्ये का आंध्रामध्ये शाळेमध्ये मुलं भाजून असं मेले, अशी घटना आपण बघितलेली आहे. म्हणजे 60, 8-10 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वीची घटना असेल ते. तर ती घटना मी आधीच बघितलं होतं माझ्या स्वप्नामध्ये. आणि मग मी लोकांना सांगितलं होतं कुठल्यातरी शाळेमध्ये मुलं हे भाजून मरणार आहेत. माझ्या कुठल्यातरी मित्रांनो सांगितलं होतं आणि ती बरोबर त्या पद्धतीने घटना घडली. त्याच्यानंतर आमचे एक प्राध्यापक असं मला स्वप्न पडलं, की बाबा आपलं प्राध्यापक निघालेले आहे आणि ते गाडीवरनं निघालेत आणि एक फार मोठा साप आलेला आहे आणि एकदम ते घाबरून ते ब्रेक दाबलेला आहे आणि साप निघून गेलेला आहे. असं मी बघितलं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं आणि सांगण्यापूर्वी त्यांनी सांगितलं, "अरे," म्हटले, "तू थांब," म्हटले, "माझं काल मी वाचवलं," म्हटले. मी म्हटलं, "काय झालं?" "अरे," म्हटले, "काल असं जात होतो गाडीवरनं आणि समोर असा एक साप आला आणि मग एकदम असं मी ब्रेक मारलो, घाबरलो," म्हटले. पण मी त्याच्या आधीच मी सांगितलं होतं. म्हणजे बघितलं होतं ते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा लोकं मला मटका नंबर वगैरे विचारायचे, की "बाबा मटका नंबर किती येणार आहे सांग." तर मी फक्त डोळे बंद करून जरी बसलो
की बाबा मुंबईचा मटका नंबर किती येणार किंवा कल्याणचा मटका नंबर किती येणार, असं जरी मी फक्त मनातल्या मनात जरी विचारलो आणि थोडस ट्रान्स मध्ये जर गेलो, थोडस म्हणजे अर्धवट झोपेमध्ये असं जर गेलो, तर काय व्हायचं बघा. तर त्यावेळी मला ते नंबर दिसायचे, डोळ्यासमोर दिसायचे. आणि डोळ्यासमोर दिसले तर मी त्या लोकांना सांगितलेलं असायचं की तुम्ही अर्धा तासाने या. मग अर्धा तासामध्ये मी काय करायचं, मटका नंबर किती येणार म्हणून असं विचार करत असं झोपलेलं असायचं. आणि मग त्याच वेळी झोप लागत असताना त्यावेळी ती नंबर मला दिसायची. आणि मग लोक हे नंतर अर्धा पाऊण तासाने यायचे आणि मी त्यांना सांगत होतो की नंबर येणार आहे. आणि बरोबर तेवढी लावायची आणि ते नंबर लागायच त्यांना. आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी सांगायचे की अरे हे बरोबर लागला, बरोबर लागला. अशी किती तर नंबर लागला सांगितलं. अजून सुद्धा मला माझ्या गावामध्ये हा मटका सांगणारच माणूस असं ओळखतात. जुन्या काळातली लोक अजून सुद्धा माझ्याकडे येतात, काहीतरी एक नंबर देऊन जा, काहीतरी एक नंबर देऊन जा. आमच्या मामाच्या गावी सुद्धा लोक मला मटका सांगणारा माणूस किंवा जमिनीमध्ये पाणी सांगणारा माणूस असं मला ओळखतात. पण ते आज माझ्याकडे ती क्षमता राहिलेली नाही. पण जेव्हा मी त्राटक करत होतो, तर त्यावेळी मात्र ह्या सगळ्या गोष्टी मला इझिली कळत होत्या. इझिली मला कळत होते. तर त्याच्यानंतर बघा, इंट्युशन पॉवर तरी काय प्रचंड डेव्हलप झालेली आहे माझ्यामध्ये. म्हणजे कुठल्याही कामापूर्वी मला त्या आतून आवाज यायचा, हे काम तुझं होणार आहे, हे काम तुझं होणार नाही, तू अमुक कर, तू तमुक कर, तू इकडं जा, तिकडं जा, ह्याला भेट, त्याला भेट. आतून मला गाईडलाईन मिळायची, प्रचंड गाईडलाईन मिळायची. तर त्या गाईडलाईन प्रमाणे काम केलं तर 100% मी सक्सेस होतो. कारण म्हणजे मी जर समजा ह्या प्राध्यापक होण्यापूर्वी किंवा प्राध्यापक होण्याऐवजी जर मी त्राटक करत बसलो असतो, मी जर आध्यात्मिक साधना जर करत बसलो असतो किंवा हे पुस्तक लिहिणे, हे लोकांना शिकवणे, वर्कशॉप घेणे, हिप्नोटिझमच्या कार्यशाळा घेणे, असल्या गोष्टी करत बसण्यापेक्षा मी जर फक्त त्राटक करत जर बसलो असतो, तर मी आज फार मोठा संत असतो. फार मोठा संत असतो हे 100% मी तुम्हाला सांगतो. कारण का काही दिवसाच्या साधण्यामुळं माझ्यामध्ये एवढी अशी क्षमता डेव्हलप झालेली आहे ना, तर मला वाटतं की मी कोणतरी असं वेगळंच आहे. काय? मला वाटतं हे आधीच मला कसं काय कळतं? हे सगळं भूतकाळातील आपलं की लोकं का आले, कसे आले, पुढं भविष्यामध्ये काय घडणार, कुठली घटना घडणार, हे सगळं मला कसं काय कळतं? म्हणजे याचा अर्थ की माझ्यामध्ये वेगळं काहीतरी आहे, असं सारखं मला ते वाटत होतं. एवढी म्हणजे पदोपद मला ते अनुभव येत होते. आणि तेच जर मी साधना कंटिन्यू केलं असतो, काही दिवस सतत मी जर प्रॅक्टिस केलो असतो, मी जर ह्याच्याकडे हिप्नोटिझम म्हणा, प्राध्यापक म्हणा, ह्या ठिकाणी जर वळालो नसतो, मी आध्यात्मिक साधना जर करत बसलो असतो ना, आज मी एक फार मोठा असा सिद्धी पुरुष तुम्ही म्हणा, तर ते झालं म्हणजे झालंच असतं. कारण त्या बॉर्डरला मी गेलोच होतो. फक्त काही दिवसाची साधना मी केलो असताना 100% मी कंटिन्यू त्याच्यामध्ये राहिलो असतो. पण दुर्दैवाने मी काय केलं, थोडं थांबवलो मी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी वळालो. त्याच्यानंतर आवाज यायला कर, 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 रात्रीचा आवाज आला, थांबायला झालं. मी त्यावेळी प्राध्यापक होतो. प्राध्यापक होतो आणि लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं आणि त्या रूममध्ये मी करत होतो आणि अचानक असं झाल्यामुळं तर काय झालं, की मी त्राटक थांबवलो. म्हटलं हे काय रातकिड्याचा आवाज? मग मला वाटायला लागलं, की त्या कानामध्ये काहीतरी रातकिडा गेला असणार आहे. कानामध्ये थोडं दरवाजा बंद करा. ते कानामध्ये रातकिड्याचा आवाज माझं गेला असणार आहे, असं मला वाटलं आणि मग प्रचंड असा रातकिडा, प्रचंड असा रातकिडा आवाज आणि मग रात्री जवळपास मला वाटतं 11:30-12 वाजले होते. आणि मग काही मी करायला लागलो. कानामध्ये कापूस घातलो किंवा कानामध्ये काय आहे का माझ्या रूममेटला सांगितलं, "अरे, माझ्या कानामध्ये
रातकिडे गेला जरा बघा काढा. आणि नंतर मग इतकं विचित्र प्रकार झाला की बाबा काही करून ते काय आवाजच थांबायला तयार नाही. आणि नंतर एकाने काय सांगितलं, एकाने म्हटलं आमच्या रूम मध्ये दोघं तिघं होतो. तो म्हणला अरे खोबऱ्याचं तेल घाल म्हणला. खोबऱ्याला तेल घातलं तरी पण काय आवाज थांबायला तयार नाही. आणि दुसऱ्याने सांगितलं, अरे म्हटलं रॉकेल घाल म्हणला. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो, काना कानामध्ये रॉकेल घातलं. अरे बापरे, भयानक परिस्थिती झाली. मग नंतर म्हटलं काय करायचं, काय बाकीच काहीच असं आवाजच येत नव्हतं, फक्त कर 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 असा कानामध्ये आवाज रातकिड्याचा. मग नंतर मी काय केलं, तिथं म्हटलं चला म्हटलं आपण दवाखान्याला जाऊया म्हटलं. रात्री 12 साडेबारा वाजले होते. तिथं वांगणकर म्हणून एक डॉक्टर होते, वयस्कर होते ते फार. आणि त्या डॉक्टरांच्याकडे मी गेलो. आम्ही दोघं तिघं गेलो आणि दरवाजा वाजवलो. झोपले होते दोघं म्हातारे म्हातारी, दोघे डॉक्टर होते ते. दरवाजा वाजवलो, म्हटलं का आला. मग साहेब म्हटलं असं असं कानामध्ये भयानक असा आवाज यायला लागला. म्हटलं मला बाकीचं काहीच आवाज ऐकू येत नाही म्हटलं, आवाज यायला लागला. तर म्हटले ठीक आहे म्हटलं या म्हटले. आणि तुम्ही काय करता. मी म्हटलं इथं प्राध्यापक आहे म्हटलं, सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. बरं बरं म्हटलं या म्हटले. आणि मग त्यांनी कानामध्ये सगळं असं बघितलंय. आणि बघितल्यानंतर ते म्हटले काहीच नाही म्हटले कानामध्ये, काहीच नाही किडा गिडा काहीच नाही. नाही म्हटलं साहेब भयानक आवाज आला म्हटलं, रातकिड्याचा आवाज आला, तुम्ही काय पण करा बघा म्हटलं काय. नाही म्हटलं काहीच नाही. पण मी काय करणार म्हटलं, काहीच नाही म्हटलं, ठीक आहे म्हटलं काहीतरी मी औषध घालतो. आणि नंतर त्या डॉक्टरना ते रॉकेलचा वास आला. म्हणजे तुम्ही कानात रॉकेल घातले काय म्हणले. हो म्हणले आमच्या रूम पार्टनरनी रॉकेल घालायला सांगितलं. अहो म्हटले तुम्ही प्राध्यापक आहे म्हणून सांगताय, मूर्ख आहे का म्हटले, कानात रॉकेल घालतात म्हटले. हा, रॉकेल सगळे पडदे फाडून जातील की म्हटले, कायमस्वरूपी तुमचे कान बाद होईल म्हटले. असं नाही करायचं म्हटले. पुन्हा त्याने सगळं कान ते वॉश केले. सगळं कान वॉश करून मग काहीतरी औषध घातले. पण ती काय आवाज काय थांबलं नाही. ते आवाज कंटिन्यू 3 4 5 महिने असा राहिला. पण हळूहळू त्याचं इंटेन्सिटी कमी झाली. आणि नंतर मी एका पुस्तकामध्ये वाचलो. आध्यात्मिक पुस्तकामध्ये वाचलो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती होते, जेव्हा तुमच्यामध्ये अतींद्रिय शक्ती डेव्हलप होतात, तर अशा वेळी अंतर्नाद म्हणून ते ऐकू येतात. अंतर्नाद म्हणतात त्याला. आणि अंतर्नाद मध्ये कानामध्ये तुम्हाला की रातकिड्यांचा आवाज ऐकू येईल, कानामध्ये तुम्हाला ओमकार ऐकू येईल, कानामध्ये तुम्हाला आणखीन देवाचे आवाज ऐकू येईल. अशा पद्धतीने हे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. तेव्हा समजायचं की आपण आध्यात्मिक प्रगतीच्या उच्च स्तरावरती पोहोचलेला आहे. आणि तिथून पुढे तुम्ही देवाशी संवाद साधू शकता. अंतर्नाद म्हणजे हे देवाचाच आवाज असतो. आणि तिथून पुढं देव तुमच्याशी संवाद साधत असतो. अशा पद्धतीने मी ते ऐकलो. अरे बापरे म्हटलं, हे जे होतं ते अंतर्नाद होतं. कारण त्याच्यामध्ये रातखेळ वगैरे असं काहीच नव्हतं ते. ते म्हणले अंतर्नाद होतं. परंतु मी ते नको 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 म्हणून ते घालवलं. आणि नंतर काय झालं, तर ते आवाज हळूहळू कमी झाला ते. आणि नंतर सांगतो, मी त्राटक करतच होतो. पण त्या सूचनाने कदाचित माझ्या त्या सूचनाने ते कमी झालं असेल. आणि नंतर एकदा तरी तुम्हाला सांगतो, मी त्राटक करताना असं मला आवाज आला की ओ, असा एक आवाज आला. म्हणजे ते आवाज इतकं गोड, मधुर होता ना, मी तुम्हाला शब्दांच्या माध्यमातून वर्णन करू शकत नाही. कुठल्याही इन्स्ट्रुमेंट, कुठलीही व्यक्ती पृथ्वीवरचा, तर त्या पद्धतीचा आवाजच काढू शकत नाही. तर ते एक म्हणजे ज्याला आपण की नाही डिव्हाइन साउंड म्हणतो. तर तो डिव्हाइन साउंड मी ऐकलेला आहे. ओमकार मी ऐकलेला. आतून असं आवाज. आणि पण एकदाच ते आवाज आला. आणि एवढं मला ते गोड वाटलं ना, अरे बापरे! मी पुन्हा पुन्हा ट्राय केलं ते आवाज ऐकायचा. पण ते पुन्हा ऐकू आलं नाही मला. पण ते एकदा मात्र एवढं जबरदस्त
कारण का फुल कॉन्सन्ट्रेट होऊन मी ते त्राटक करत होतो. आणि त्याच्यावरती असं ते आवाज ऐकवायला. अरे बापरे म्हणलं, लय भारी ते अनुभव, तो एक अनुभव होता. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्राटक करताना की एकदा असं झालं की मी त्यानंतर माझं तो लग्न झालं होता. म्हणजे त्राटक करायचं ऍक्च्युअली मी एक 93-94 पर्यंत वगैरे मी कंटिन्यू केलं होतं. त्याच्यानंतर बंद केलं. तर एकदा असं झालं की मी रात्री झोपलेलो होतो. तर झोपलेलं असताना की अचानक, म्हणजे लग्न झालं होतं त्यावेळेला माझा. तर अचानक मी एका कॉटवरनं असं हळू असं पडल्यासारखं झालं. आणि पडल्यासारखं झालं आणि मला जाणवत होतं की मी खाली पडलो. बरं का, मी खाली पडलो असं जाणवलं. आणि नंतर मला वाटलं की बाबा आमचे मॅडम ते उठले होते सकाळी आणि ते रूम लुटत होते. 2च रूम होते आणि आतले रूम लुटत होते आणि नंतर बाहेरचे रूम लुटणार. हां, आणि ते लुटता-लुटता मग मला वाटलं की येणार आणि म्हणणार, "अहो तुम्ही खाली पडला आणि उठा आणि वर झोपा." असं म्हणणार आणि त्यावेळी आपण झोपू वर. असं म्हणून मी काय केलं, खाली तसंच पडूनच राहिलो. आणि मग नंतर त्याने सगळं लोटत गेले आणि दोन्ही रूम लोटले आणि मला वाटलं, "अरे ही उठ का म्हणत नाहीये? मी खाली पडलो, उठ का म्हणत नाहीये?" असं मला आतून वाटायला लागलं. आणि ते काही म्हणले पण नाही. उठ म्हणलेच नाही. पण नंतर मग माझ्या डोक्यामध्ये असा एक विचार आला. आमच्या शेजारी एक सर राहतात, वंजारे सर म्हणून राहत होते पूर्वी. आणि ते एक ट्युशन घ्यायचे. आणि तिथं मुलं पहाटे उठून अंघोळ करायची. आणि त्या मुलांचा आवाज मला ऐकू येत होता. आणि मग मला वाटलं, की आपण त्या मुलांच्याकडे जाऊया. असं विचार येता क्षणी दुसऱ्या क्षणाला मी त्या मुलांच्या समोर होतो. आणि मी बघत होतो एक लाल अंडरवेअर घातलेला मुलगा, मच्छिंद्र मच्छिंद्र साळुंखे म्हणून एक मुलगा होता. तर तो मुलगा सगळ्यांना असं त्या पाईपने पाणी मारत होता. आणि अगदी एक 25-30 मुलं ते अंघोळ करत होते. त्यांना ते पाईपने असं पाणी मारत होता. तो सगळा प्रसंग बघितलो. मग नंतर मला वाटलं, की आपण अजून झोपूया. आणि बघतो तर मी माझ्या कॉटवर होतो. आणि मग जाग आली. आणि तुम्हाला सांगतो माझ्या ह्या छातीवरती असं बर्फ ठेवल्यासारखं प्रचंड असं गारवा जाणवत होतं. 3 दिवस एवढं गार वाटायचं ना, प्रत्यक्षात कोणतरी असं बर्फ ठेवलेलं आहे माझ्या छातीवरती, असं ते मला वाटायचं. आणि प्रचंड गारवा आणि ते गारवाचा आनंद पण मिळायचा. एकदम असं आनंद पण मिळायचं आणि पूर्ण असं गार वाटायचं, पण काय नेमकं कळालं नाही. आणि नंतर मी जेव्हा एक पुस्तक वाचलो, सूक्ष्म शरीराने संचार म्हणून एक पुस्तक वाचलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की आपण जेव्हा ध्यानामध्ये बसतो किंवा ध्यान करत असतो, तेव्हा आपलं सूक्ष्म शरीर आणि फिजिकल बॉडी आणि ॲस्ट्रल बॉडी असे 2 प्रकार असतात. आणि हे जड देह आणि मग एक ॲस्ट्रल बॉडी म्हणून एक आहे, ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. तर ह्या सूक्ष्म शरीर बाहेर पडताना आपल्या छातीमधून किंवा आपल्या सहस्त्र चक्रातून बाहेर पडत असतं. आणि ते सूक्ष्म शरीर कुठेही फिरतं जगभरामध्ये. तुम्ही जिथं म्हणाल तिथं एका क्षणामध्ये जातं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तिथं काय-काय घटना घडतात, हे सगळं ते बघत असतं. आणि तुम्ही प्रॅक्टिस केल्यामुळं आणि तुम्ही जर सूक्ष्म शरीरातनं बाहेर पडण्याचा जर प्रॅक्टिस जर केला, तर तुम्ही सुद्धा सूक्ष्म शरीरातनं बाहेर पडून, तर तुम्ही कुठेही जाऊ शकता या पृथ्वीवरती. अगदी तुम्ही चंद्रावर, मंगळावर सुद्धा जाऊ शकता. हिमालयामध्ये जाऊ शकता. कुठल्याही साधू संतांना भेटू शकता. असं एक फार मस्त पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. आणि ते पुस्तक मी वाचलो आणि त्यानंतर ॲस्ट्रल प्रोजेक्शन म्हणून काही पुस्तक मी वाचलो. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की मी जे बाहेर पडलो होतो, तर ते म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हल होतं. मी माझ्या सूक्ष्म शरीराने मी बाहेर पडलो होतो. तर हे अनुभव मला फार छान ते आलं होतं. तर अशा पद्धतीने हे आलं. आणि
हा हा जो अनुभव आहे मला ते आठवत नाही मी काय लिहिलो. 2015. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ना बरेचसे अनुभव मला आले, ज्यावेळी मी जेव्हा त्राटक करत होतो. शेकडो अनुभव. तर त्याच्यातला काही अनुभव मी तुम्हाला इथं शेअर केलेला आहे. आणि हे अनुभव येतात. अगदी काही दिवसाच्या, अगदी महिने 2 महिने जरी आपण त्राटक केलो, तरी ते अनुभवाला सुरू होतात. आणि जर समजा तुम्ही की काही वर्ष 6 महिन्यापासून जर पुढे जर तुम्ही त्राटक करायला लागला, तर मात्र काय होतं बघा, तर हे भरपूर अनुभव यायला लागतात, 100% अनुभव यायला लागतात. आणि आपली विल पॉवर इतकं वाढतं ना त्यावेळी, की आपण जे म्हणू, आपण ज्याच्याबद्दल विचार करू, ती घटना घडतात म्हणजे घडतात, ती कामं होतात म्हणजे होतात. भरपूर विद्यार्थी माझे फोन करून सांगतात, "सर मी हे केलो, असं झालं, मी त्राटक केलो, असं झालं, मी त्राटकामुळे अमुक झालं, तमुक झालं." खूप सांगतात. पण हे सगळं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण एक मात्र आहे, की बाबा त्राटकामुळं हे अनुभव 100% येतात. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संशय घेण्याचे काही कारणच नाही. कारण मी स्वतः ते अनुभव घेतलेला आहे. ओके. तर त्राटकाचे वेगवेगळे प्रकार आहेत लक्षात घ्या. त्राटक जे आहे, तर त्राटकाचे वेगवेगळे प्रकार आहे. आणि त्राटकाची मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली. इतर म्हणजे उपयोग काय आहेत ते सांगितलं मी. तर स्वतःचा अनुभव मी सांगितलं. इतर काही उदाहरण काय मी तुम्हाला सांगतो, की बाबा त्राटक एकाग्रता वाढवण्यासाठी जबरदस्त टेक्निक आहे. ह्याच्यासारखं टेक्निक तरी कळतच नाहीये. त्यामुळे तुमची मुलं जर लहान असतील, विद्यार्थी असतील, तर रोज त्यांच्याकडनं 10-10 मिनिटं त्राटक करून घ्या. तुम्हाला लक्षात येईल, की आमची मुलं फार म्हणजे फार सुधारलेले आहेत. त्यांचा दंगा करणे, त्यांचा अस्वस्थपणा, चंचलपणा, एका जागी बसत नाही, हे सगळं बंद होऊन जातं. त्यामुळे रोज त्या मुलाला काय करायचं? त्राटक करून घ्यायचं. आणि त्याचा परिणाम तुम्हाला काय दिसेल? 10वी-12वीला खूप चांगले मार्क्स पडलेले तुम्हाला दिसेल. कारण त्राटकामुळे स्मरणशक्ती पण जबरदस्त वाढते. ओके. म्हणून हे त्राटक प्रत्येकाने काय करायचंय, ते आपल्या मुलांच्याकडनं सुद्धा करून घ्यायचं. याचे साइड इफेक्ट्स वगैरे काहीच नसतात. काहीच साइड इफेक्ट्स नसतात. तर तुम्ही ते करून घेऊ शकता. त्याच्यानंतर जर समजा एखादा माणूस ताण-तणावामध्ये जर असेल, खूप चिंता, काळजी, ताण-तणाव आहे, हे जात नाही. कुठल्याही प्रकारचे औषध उपचार केलेला आहे, पण तरी सुद्धा टेन्शन जात नाही. तर त्याने त्राटक करायचं. अगदी तुम्हाला मी सांगतो, की तुम्ही जर समजा एक 3 महिने त्राटक केला, तर तुम्हाला कसलीही चिंता शिवणार नाही. कसली टेन्शन, ताण-तणाव, भीती हे जवळच येणार नाही. लक्षात आलं? मी एक तुम्हाला सांगतो आमची एक अ, विद्यार्थिनी होते. हां. तर त्या विद्यार्थिनीने मला सांगितलं माझ्याकडे आले आणि सांगितले, की "सर माझं लग्न झालं होतं आणि ते डिव्होर्स झाला." अगदी 6-7 महिन्यामध्येच डिव्होर्स झाला. तर आता माझं तर मी काय करू? काय करू तुम्ही सांगा? मी प्रचंड टेन्शनमध्ये आहे. मी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. कारण माझं सगळं संपलेलं आहे. आता काय माझं लग्न पण होत नाही म्हणा, लग्न करायची इच्छा पण नाही. कारण आमचं जे काही लग्न झालं होतं ते लव्ह मॅरेज होता. त्यामुळं माझी आता काहीच इच्छा राहिलेली नाही. तर मी काय करू? तर मी तिला सांगितलं, की "बाबा तू थोडंसं स्वतःवरती कंट्रोल कर. इमोशन्स हे येतच राहणार. कारण भविष्य जरासं तुला बाबा भविष्यामध्ये आपलं सगळंच अंधारात आहे. हे हे होणं साहजिकच आहे म्हटलं. परंतु थोडं तू कंट्रोल कर आणि काही दिवस तू त्राटक कर. तिला सांगितलं त्राटक म्हणजे काय, कसं करायचं वगैरे. आणि ती त्राटक केली. एक तुम्हाला सांगतो एक 3 महिने ती रोज सकाळी एक अर्धा तास, संध्याकाळी एक अर्धा तास ती करायची. कारण माझ्यावर प्रचंड विश्वास होता तिचा. आणि नंतर असं झालं की नाही, तर ती म्हटली, "सर," म्हटले, "मला आता एवढा आनंद वाटायला लागला," म्हटले, की ते मला त्या डिव्होर्सचं दुःख तर नाहीच नाही म्हटले. त्याचा आता मला अजिबात काही वाटतच नाही म्हटले.
पण आतून एवढा आनंद मला वाटायला लागला म्हणले, की जो आनंद मला खाण्यापिण्यातनं मिळत नाही, जो आनंद मला गाडी बंगल्यातनं मिळत नाही, जो आनंद मला पैशातनं मिळत नाही, त्याच्यापेक्षा प्रचंड असा आनंद वाटायला लागला म्हणले, की मला वाटतं की मी रोज बसूनच राहावा ध्यानामध्ये, ह्या त्राटकामध्ये बसूनच राहावा, इतका आनंद वाटतो. आणि तिथून पुढं ती मुलगी आपोआपच रुटीन मध्ये आली. आता तिचं नंतर व्यवस्थितपणे दुसरं लग्न पण ती करून घेतली आणि आता ते व्यवस्थितपणे रुटीन चालू आहे. परंतु डिप्रेशन मध्ये गेलेली माणसं जी आहेत ना, तर त्यांच्यासाठी हे त्राटक जबरदस्त औषध आहे. तुम्ही डॉक्टरांच्याकडनं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष औषध खाताय, पण काही उपयोग काहीच होत नाही. पण तुम्ही त्यांना त्राटक करायला सांगा. त्राटक केल्यामुळे हे सगळेचे सगळे डिप्रेशन मधून बाहेर पडतात. त्याच्यानंतर त्राटक करणारा माणूस कधी दुःखी राहतच नाही. इन्नर ब्लिस ज्याला आपण म्हणतो ना, असा आतून आनंद येण्याचा जो प्रकार आहे, तर तो आतून आनंद येण्याचा प्रकार हा इथून येतो. मी तुम्हाला सांगतो, आनंद हे काय प्रकार असतो. आपलं जो अंतर्मन आहे ना, अंतर्मन हा देवाचंच एक प्रकारचं रूप आहे. अंतर्मनलाच आपण आत्मा म्हणतो. हा देव जो आहे ना, देव म्हणजे कशाला म्हणतो आपण, आनंद सागर. देवाची एक कॅरेक्टर काय, आनंद सागर. आनंद सागर म्हणजे निरंतर आनंदी राहणे, जी काय आहे ते म्हणजे देव. ओके, या पद्धतीने आपण म्हणतो. देव कसा आहे, आपण म्हटलं की आनंद सागर आहे, प्रेम सागर आहे, करुणा सागर आहे, दया सागर आहे, अशी व्याख्या दिलेली आहे. म्हणजे निरंतर आनंद म्हणजे देव. आणि आपला आत्मा जो आहे ना, आत्मा हा परमात्माचाच एक अंश आहे. त्यामुळं ही आत्मा सुद्धा आनंद स्वरूप आहे. त्याचाच एक अंश आहे. जसं समुद्रातले पाणी एखाद्या बकेटमध्ये घेतला, तर ते बकेटमध्ये घेतलेलं पाणी सुद्धा खारट आहे. कारण का, तर समुद्रातनं आलेले पाणी आहे ते. समुद्राचं पाणी खारट आहे म्हणून ते बकेटमधले पाणी पण खारट आहे. तसं परमात्माचं कॅरेक्टर काय, तर आनंद स्वरूप. आणि त्या पद्धतीने आपलं अंतर्मनाचं कॅरेक्टर सुद्धा आनंद स्वरूप आहे. मग होतं काय, त्यामुळे आपण खरं म्हणजे जन्मतः आपण निरंतर आनंदीच राहिलं पाहिजे. कारण आपल्या आतमध्ये अंतर्मन आहे, आपल्या आतमध्ये आत्मा आहे, म्हणून आपण निरंतर आनंदीच राहिलं पाहिजे होतं. आणि म्हणून तुम्ही लहान मुलं बघा, लहान मुलं सतत आनंदी असतात, कंटिन्यू आनंदी असतात, हसत खेळत असतात, टेन्शन गिन्शन काही नसतं. कारण का, तर अंतर्मनाचे ते वापर करतात. मग काय होतं बा, की आपण मग दुःखी का होतो, तर दुःखी असं एवढ्यासाठीच होतो, की आपण बाह्य मनाने बरेचशा इच्छा, आकांक्षा, बरोबर, व्यक्त करतो. मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, हा, मला नोकरी पाहिजे, मला मान सन्मान पाहिजे, मला शेत पाहिजे, जमीन पाहिजे. हा, अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वेगवेगळे इच्छा आपण व्यक्त करतो. आणि मग इच्छा व्यक्त करताना काय होतं, की आपल्या जो अंतर्मन आहे आतमध्ये, आत्म्याच्या बाहेर असं इच्छांचं असं लेअर तयार. त्यामुळं जे आनंद म्हणून जे आहे ना, ते आनंद ते लपून जातं आतमध्ये. तुम्ही त्याला कव्हर करता वेगवेगळ्या इच्छाने. मग नंतर काय होतं बघ, जेव्हा तुम्ही म्हणता की बाबा मला गाडी पाहिजे, आणि समजा तुम्हाला गाडी मिळाली, तुम्ही गाडी घेतला, तर काय होतं, हे जे आतमध्ये जो अंतर्मनाला तुम्ही कव्हर केलेलं आहे, वेगवेगळ्या इच्छांचं कव्हर केलेलं आहे, आणि तुम्हाला जेव्हा गाडी मिळेल, गाडी मिळाल्यानंतर काय होतं, तर ती गाडी नावाचं जो इच्छा आहे, तर तो इच्छा इथं समजा अंतर्मन आहे, इथं एक गाडी नावाची इच्छा तुम्ही व्यक्त केलेला आहे, इथं आहे. आणि ती गाडी मिळाल्यामुळं ते जी इच्छा आहे ते नष्ट होत. कारण तुम्हाला आता गाडी मिळालेली आहे, ते नष्ट होतं. आणि नष्ट झाल्यामुळे काय होतं, इथं पोकळीक तयार होतं. अंतर्मनाला एक छिद्र तयार होतं आणि त्या छिद्रातनं आनंद बाहेर येतो. हे काय म्हणतो का, त्या छिद्रातनं आनंद बाहेर येतो, आणि म्हणून तुम्हाला त्या काळी आनंद वाटतो. त्या काळी आनंद वाटतो. आणि आपल्याला वाटतं, अरे मी गाडी घेतल्यामुळे आनंद झाला.
पण ऍक्च्युली तो आनंद जो आहे ना, तो तुम्ही गाडी घेतल्यामुळे झालेला नसतो. गाडीचा आणि त्या आनंदाचा काही संबंध नाही. कारण तसं जर गाडी घेतल्यामुळे जर आनंद झाला असता ना, आज ज्यांच्याकडे गाड्या आहेत, तर ती सगळी कंटिन्यू आनंदी राहायला पाहिजे होते. पण ते आनंदी राहत नाही. कारण का? तर त्या गाडीमुळे आनंद नाही आहे. काय झालं? तर तुम्ही जेव्हा इच्छा व्यक्त केला, तर ते ऍक्च्युली अंतर्मनामध्येच आनंद भरलेला आहे आणि ती इच्छा नष्ट झाल्यामुळं अंतर्मनातून तेवढी पोकळी तयार झालेला आहे आणि त्याच्यातनं काय झालं, की त्याच्यातनं त्याच्यातनं तो तेवढ्या काळापुरता आनंद बाहेर पडला. मग तुम्ही तेवढ्या काळापुरता आनंदी झाला आणि नंतर मग थोडे दिवस गेल्यानंतर पुन्हा काय केला? गाडी मिळाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुसरं एक इच्छा व्यक्त केला, की बाबा माझ्या मुलाला एमबीबीएस चे ऍडमिशन मिळालं तर लय भारी होईल. मग पुन्हा ती एक इच्छा आणि त्या इच्छेमुळे काय झालं, जे कारमुळं पोकळी निर्माण झाली होती थोडे दिवस आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळत होता महिना, 2 महिने, 3 महिने आणि तुम्ही दुसरी इच्छा व्यक्त केल्यामुळे त्या जागी जाऊन त्या एमबीबीएस ची इच्छा बसलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, पुन्हा त्या बाहेर जे आनंद होतो येत होता ते पुन्हा पॅक केला तुम्ही, दरवाजा बंद केला. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करतो बघा, आपण खरं म्हणजे निरंतर आनंदी असायलाच पाहिजे. कारण का? आपल्यामध्ये अंतर्मन आहे, आपल्यामध्ये आत्मा आहे. पण आपण काय करतो, वेगवेगळी इच्छा व्यक्त करून आपल्या आतील अंतर्मनाला सगळं कव्हर करतो. त्याला कव्हर केल्यामुळं त्याच्या आतून आनंद बाहेर आणू देत नाही. कारण दुःखाने त्याचे कव्हर करतो. मग काय होतं बघा, जेव्हा तुम्ही त्राटक करता, जेव्हा तुम्ही ध्यान करता, तर त्यावेळी काय होतंय, की ध्यानामुळे तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहे, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, माझ्या नोकरी मिळायला पाहिजे, माझ्या मुलीला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळालं पाहिजे, माझं शेतामध्ये पिकायला पाहिजे, असं सगळे भरपूर अशा विचाराने आपलं मन भरलेलं आहे. भावनेने आपलं मन भरलेलं आहे. बरोबर? आणि म्हणून ते आनंद बाहेर पडत नाहीये. पण जेव्हा तुम्ही त्राटक करता, त्राटक केल्यामुळे काय होतं, की हळू हे विचार जे असतात ते विचार बाजूला सारायला लागतात. आणि विचार बाजूला जसं सारायला लागतात, तर तसं काय होतं बघा, तुम्ही थॉटलेस व्हायला लागता. तुमच्या अंतर्मनामध्ये जायला लागता. विचार बाजूला गेले, की तुम्ही अंतर्मनाशी तुम्ही संपर्क करता. आणि अंतर्मनाशी तुम्ही संपर्क करता आणि जेव्हा तुम्ही अंतर्मनाशी संपर्क करता, तर त्यावेळी काय होतं, अंतर्मनातून तो आनंद बाहेर यायला लागतो. आणि जर तुम्ही कंटिन्यू काही दिवस त्राटक करत राहिला, तर तिथं एक प्रकारचे अंतर्मनाचा दरवाजा उघडतो आणि तिथून निरंतर आनंद बाहेर यायला. आणि म्हणून लक्षात घ्या, ध्यान करणारी माणसं, त्राटक करणारी माणसं हे निरंतर आनंदी राहतात. कारण ती जी आनंद आहे ना, ती आनंद आतून यायला लागते त्यांना. आतून ते दरवाजाच उघडतो एक प्रकारचा अंतर्मनाचा आणि तो आतून कंटिन्यू आनंद त्याला मिळायला लागतो. मग तिथून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये गाडी मिळू दे न मिळू दे तरी तो आनंदी राहतो. तिथून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये कुणी पैसा देऊ न देऊ आनंदी राहतो. त्याच्या मुलाला एमबीबीएस ऍडमिशन मिळो न मिळो तरी आनंदी राहतो. म्हणजे दुःख नावाचा प्रकार त्याला शिवत नाही. तो निरंतर आनंदी राहतो. कारण का? म्हणजे हे सगळं संसारामध्ये राहता राहता सुद्धा तो निरंतर आनंदी राहतो. कारण का? तर त्याला जे ओरिजिनल आनंद ज्याला आपण म्हणतो, तर ते त्याला मिळत. म्हणून त्राटक करणारे लोक, ध्यान करणारे लोक कधी तुम्हाला ताण, तणाव, चिंता, काळजीमध्ये दिसत नाही. म्हणून रोज माणसाने काय करावं, की कमीत कमी एक अर्धा तास म्हणा किंवा 20 मिनिटं म्हणा, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा जमलं तर दोन्ही वेळा जर तुम्ही त्राटक केला, तर हे एक तर तुमची इच्छा पूर्ण होतातच. तुम्ही व्यक्त केलेली इच्छा हे पूर्ण होतातच. कारण त्यात कॉन्सन्ट्रेशन वाढतं, विल पॉवर वाढतोय आणि त्याचबरोबर ह्या संसारामध्ये असताना सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता. तुमच्यातलं सगळ्या गोष्टी जातात. ताण, तणाव, त्याच्यानंतर राग, चिंता, काळजी, अस्वस्थपणा हे सगळ्या गोष्टी जातात
आणि तुम्ही निरंतर आनंदी राहू शकता. त्याच्यानंतर काही लोकांना झोपेचा प्रॉब्लेम असतो, झोप लागत नाही. तर त्राटक करणाऱ्या माणसांना पटकन झोप लागते, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी लोक असतील, जर ते म्हणत असतील की मला झोप लागत नाही, तर तुम्ही सांगा झोपण्यापूर्वी फक्त अर्धा तास तुम्ही त्राटक करा. एखाद्या बिंदूकडं एकटक असा एक अर्धा तास बघत राहा. किंवा तुम्ही जेव्हा झोपलेला असता तेव्हा तुमच्या नाकाच्या टोकाकडं किंवा कपाळाच्या मध्यभागी असे डोळे उलटे फिरून एकटक तुम्ही झोप बघत राहा. आणि थोड्या वेळाने तुमचे डोळे थकतील आणि डोळे एकदा थकले आणि डोळे तुमचे बंद झाले, तर तुम्ही इतकं छान झोपी जाता, तर तुम्ही डायरेक्ट सकाळीच तुम्ही जागा होता. मध्ये तुम्हाला जाग पण येणार नाही, एवढं मस्त झोप लागते. आणि ही झोप तुम्ही अगदी 2-3 गोळ्या जरी घेतला तरी एवढी झोप छान मिळत नाही. एवढं मस्त झोप मिळते. त्यामुळं झोपेचा प्रॉब्लेम ज्यांना आहे ना, त्याच्यासाठी त्राटक जबरदस्त टेक्निक आहे. तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे, तर हे त्राटक करायला पाहिजे. एक तर मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांच्या मध्ये एकाग्र होत नसेल, विद्यार्थी ऐकत नसेल, विद्यार्थी दंगा करत असतील, अस्वस्थ असतील, तर त्यांच्यासाठी त्राटक खूप छान आहे. आणि झोप लागत नसतील लोकांना, त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर ताण-तणावातल्या लोकांच्यासाठी चांगलं आहे. आणि त्याचबरोबर की निर्णय क्षमता कमी आहे. बरेच वेळा काय होतं, की आपण निर्णय घेऊ शकत नाही. हे करू का ते करू, हे करू का ते करू, मग ह्याला विचार, त्याला विचार, अमुक कर, तमुक कर, असं आपण लोकांना विचारत राहतो. पण स्वतःला निर्णयच घेता येत नाही. असं जर आपल्यामध्ये असेल, तरी सुद्धा त्राटक करायला पाहिजे. कारण काय होतं, त्राटकामुळं की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला गाईडलाईन करतं, की नेमकं तू काय केलं पाहिजे आणि काय केलं तर तू सक्सेस होतोस. आणि त्याच्यातनं आपण सक्सेस होतो. द्विधा मनस्थिती राहत नाही. बरोबर? द्विधा मनस्थिती राहत नाही. निर्णय क्षमता आपल्यामध्ये वाढतं आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्राटक हे केलं पाहिजे. मग त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्राटक करणारी माणसं नेहमी तेजपुंज असतात, फ्रेश असतात, प्रसन्न असतात, एनर्जेटिक असतात. ओशो, रजनीश हे कायम त्राटक करायचे, लक्षात ठेवा. कायम त्राटक. त्यांच्या प्रवचन बघा तुम्ही YouTubeवरती. तर कमीत कमी ना 10-15 मिनिटं ते डोळ्यांची उघडझाप करत नाहीत. लेक्चर देताना त्यांचे डोळे कंटिन्यू असं उघडेच असतात. उघडे असताना ते प्रवचन देत असतात. कारण का ती कंटिन्यू त्राटक करायची. आणि म्हणून त्राटकामुळे ती इतकी जबरदस्त असे नॉलेजेबल झाले ना, त्यांच्यामध्ये इतकी इंट्युशन पॉवर वाटले ना, की त्यांचं असं सांगितलं जातंय, तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे विषय द्या त्यांना अचानकपणे. समजा माझ्या समोर काय आहे, एक स्टॅपलर आहे. ते जर समजा तुमच्याकडे आले आणि तुम्ही म्हटला, "सर आज स्टॅपलरवरती बोला." तर लक्षात घ्या, हे जे स्टॅपलर आहे, तर ह्याच्यावरती ते कमीत कमी 3 तास ते बोलतात. स्टेपलरचा उपयोग काय, अमुक काय, तमुक काय, ते इतके भारी बोलणार ना, तर जबरदस्त. अशी ऑन दी स्पॉट 9,000 पेक्षा जास्त विषयांच्यावरती बोललेले आहेत. बाकीचं तर हे बोलतातच अध्यात्मामध्ये. तर ऑन दी स्पॉट लोकांनी जे विषय दिलेले आहेत, त्याच्यावरती इतकं जबरदस्त त्याने बोललेले आहे, तर 9,000 पेक्षा जास्त विषयांच्यावरती ते बोललेले. कारण का? जबरदस्त त्राटक करतो. आणि त्राटक करणाऱ्यांना बाहेरच्या पुस्तक वाचायची सुद्धा गरज नाही. तुमचं अंतर्मन तुम्हाला आपोआपच सांगायला लागतं. तुमचं अंतर्मन आपोआपच तुम्हाला गाईडलाईन करायला लागतं. आणि म्हणून लक्षात घ्या, त्राटकाने इंट्युशन पॉवर वाढतं आणि तुम्ही जर ओशो रजनीशचं जर प्रवचन बघितलं किंवा त्या माणसाकडे जर बघितलं, तर तो माणूस इतकं सतत प्रसन्न आणि आनंदी. बघितल्यानंतर असं वाटायचं, की बाबा खरं देव माणूस आहे. एवढं प्रसन्न ती असायची. कारण का ते तेज आपल्यामध्ये निर्माण होतं. त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसांना त्राटकाचा अजून एक फायदा काय? तर डोळ्यामध्ये तेज वाढतं त्राटकामुळे. आणि डोळ्यामध्ये जर कमकुवतपणा असेल, समजा मी कित्येक वर्ष चष्मा वापरत नव्हतो, लक्षात घ्या. आता मी त्राटक सोडून 15-20 वर्ष झाले. आता हळू मी माझं रीडिंग खूप असतो. प्रचंड मी वाचन करतो, प्रचंड रायटिंग करतो. त्याच्यामुळं हे
चष्मा हे लागणारच. पण मी जेव्हा त्राटक करत होतो, लक्षात ठेवा, तर त्यावेळी कित्येक वर्ष मी चष्मा वापरत नव्हतो. एवढी डोळे तेज येत आहे ना डोळ्यामध्ये, की त्राटक करणाऱ्या माणसांचा चष्मा नंबर सुद्धा कमी होतो आणि चष्मा सुद्धा निघून जातो. कारण का, हे त्राटकामुळे डोळ्यातली जी मसल्स आहेत, ते मसल स्ट्रॉंग होतात, त्यांना ऊर्जा मिळतं. त्यामुळं की डोळ्यांच्या पेशी पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि व्यवस्थितपणे ते काम करतात. म्हणून ज्यांची डोळे कमकुवत आहेत, ज्यांना चष्मा लागलेला आहे, किंवा जी लहान मुलं आहेत पण लहान वयामध्ये चष्मा लागलेला आहे, तर अशा मुलांना जर तुम्ही रोज एक 5, 10, 20 मिनिटं जर त्राटक करायला लावला, तर तुमच्या लक्षात येईल की त्या लोकांचं किंवा त्या मुलांचं चष्मा नंबर कमी झालेलं म्हणा, किंवा काय झालेलं आहे, तर ती चष्मा सुद्धा निघून गेलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की बाबा त्राटकाचा आणखीन काय उपयोग आहे, तर त्राटकाचा उपयोग म्हणजे हिप्नोटिझम करण्यासाठी. ओके, लोकांना हिप्नोटिझम करण्यासाठी. पूर्वी हे संमोहन विद्या, ह्याचं नावच ना त्राटक विद्या म्हणायची ह्याला. त्राटक विद्या. कारण त्राटक केलेला माणूसच लोकांना हिप्नोटाइज करू शकत होता. अशी एक पूर्वी समज पण होती म्हणा आणि ती वस्तुस्थिती पण होती. आणि म्हणून त्राटक हिप्नोटिझम करणारा, संमोहन करणारा, मोहिनी विद्या करणारा प्रत्येक माणूस त्या काळी वर्षानुवर्ष त्राटक करायचा. वर्षानुवर्ष त्राटक. मी अजून एक सांगतो त्राटकाबद्दल. मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्राटक विषयावरती एक लेक्चर दिलं होतं प्राध्यापकांच्या समोर. त्यावेळी काय झालं होतं, एक आदिवासी भागामध्ये एक प्राध्यापक होते आणि ते त्राटकाचं प्रश्नोत्तर विचारताना त्यांनी एक अनुभव सांगितला. त्यांनी काय सांगितलंय, सर म्हटले तुम्ही जे सांगता ते एकदम करेक्ट आहे म्हणले, की मी आदिवासी भागामध्ये काम करतो म्हणले, तर तिथं एक माणूस आहे आणि तो माणूस असा आहे म्हणले, की आमच्या कॉलेजमध्ये कोणतरी पाहुणे वगैरे आले, तर आम्ही लगेच त्या माणसाला बोलवतो. तो आदिवासी माणूस आहे, त्याला आम्ही बोलवतो आणि तो काय करतो, की कुठल्याही एखाद्या झाडाकडं, कुठल्याही झाडाकडं असं एकटक बघतो तो आणि असं करतो. असं केलं ना ते झाडाचे फांदे मोडूनच पडतात मग. ज्या फांद्याकडे बघतो त्या फांद्याला असं केलं, तर तो फांदे मोडूनच पडतात म्हणतो. त्यामुळे आम्ही करमणुकीसाठी त्याला घेऊन येतो म्हणून. एवढी पॉवर त्या डोळ्यातनं वाढतं, लक्षात घ्या. आणि YouTube वरती बघा एक त्राटक योगी म्हणून आहे. तर ते त्राटक योगी, मी मगाच सांगितलं तुम्हाला, तो लोखंड असं बांधतो आणि त्या लोखंडला फक्त नजरेनेच हलवतो, नजरेनेच हलवतो, नजरेने वाकवतो. काही लोक नजरेने त्या रुद्राक्ष जे आहेत ते उचलतात. मग डॉक्टर नारायण दत्त श्रीमल म्हणून होते, फार जबरदस्त त्राटक करायचे ते. आणि ते काय करायचे, लोखंड वितळायचे. लोखंड, त्यांचे शिष्य सांगतात, लोखंडाला असं बघितलं ना तर ते लोखंड वितळायचं म्हणून. तर त्यांचे बरेचसे शिष्य लोक ते सांगतात. तर एवढी चुंबकीय शक्ती आपल्यामध्ये डेव्हलप होते. आणि डॉक्टर नारायणदास श्रीहरवाल यांचा एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला पाठवतो. तर ते समोरच्या माणसाला असं डोळ्यामध्ये 1 किंवा 2 मिनिटं जर बघितलं, तर तो माणूस डायरेक्ट मागच्या जन्मी जातो. डायरेक्ट मागच्या जन्मी तो बोलायला लागतो किंवा लगेच तो हिप्नोटिझमच्या अवस्थेत जातो आणि त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये जाऊन तो काय असेल ते सांगायला लागतो. तर 1-2 मिनिटामध्येच त्यांना ते हिप्नोटाइज करायचे. 1-2 मिनिटामध्येच तर त्या माणसाला त्याचं मागच्या जन्मी घेऊन जायचे. फक्त असं डोळ्यामध्ये बघायचं, बाकी काही बोलायचं पण नाही, डोळ्यामध्ये बघायचे. तर एवढी ताकद कशातनं, त्राटकातनं निर्माण होतोय. बरोबर. तर त्राटक करणाऱ्या माणसाला हिप्नोटिझम करण्याची क्षमता डेव्हलप होतोय आणि तो इझिली लोकांना हिप्नोटाइज करू शकतो. आणि फक्त लोकांनाच नाही, माणसांनाच नाही, तर तो प्राण्यानं सुद्धा करू शकतो. तुम्ही जर एखादा प्राण्याला रस्त्यावरती जाताना जर डोळ्यात डोळे घालून एकटक बघितला, तर ती प्राणी सुद्धा तुम्ही सांगेल तसं काम करतं. एका आपल्या मराठी लेखकाने मोहिनी विद्या, अल भागवत नावाच्या एका लेखकाने लिहिलेला त्यांचा अनुभव. तर ते कंटिन्यू त्राटक करायचे
आणि एकदा त्यांनी काय केलं, त्यांच्या ऑफिसला जाताना तर एक गाढव रस्त्यात होते आणि त्या गाढवाचे डोळे त्यांनी बघितले. गाढवाच्या डोळ्यात असं काही वेळा बघितल्यानंतर आणि मग नंतर ते गेले ऑफिसकडं, तर ते गाढव त्यांच्या पाठीमागं आलं होतं आणि पूर्ण त्यांच्या ऑफिसमध्ये आणि ते जिथं बसतात तिथं ते गाढव येऊन उभारलं होतं. म्हणजे एवढं ते त्या आपल्या त्राटक शक्तीमध्ये, त्राटक साधण्यामध्ये ताकद आहे. ओके. तर तुम्ही पक्ष्यानं त्राटक करू शकता. माझा एका विद्यार्थ्याने मला सांगितलं, सर म्हटलं मी एका पालाकडे बघत होतो, भिंतीवर बसलेलं आहे. आणि मग मनातल्या मनात म्हटलं काही वेळा बघून मनातल्या मला सूचना दिलो, तू खाली पड. तर ते म्हटलं सर मला एकदम आश्चर्य वाटलं, म्हटलं ते पाल पटकन खाली पडले म्हणलं. तर ही त्राटक साधना आहे. तर एवढं आपण ते करू शकतो. म्हणून त्राटक ही हिप्नोटिझमचं बेस आहे. असं प्रत्येक अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा प्रत्येक आपल्या भारतीय पुस्तकांच्या मध्ये, ते हिंदी असू दे, मराठी असू दे, त्याच्यामध्ये ते सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्राटकाची आणखीन एक काय आहे, आपण हा त्राटकाचा फक्त उपयोग बघू आणि उद्या आपण त्राटक म्हणजे नेमकं काय आहे, किती प्रकारचे आहेत, कसे करायला पाहिजे, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तर त्राटकामुळं मी तुम्हाला सांगतो की मेंदूतली क्षमता वाढतात. मेंदूमध्ये जे पेशी असतात ना, त्या पेशी ऍक्टिव्ह होतात, एनर्जेटिक होतात. लक्षात घ्या, आपल्या मेंदूमधील कितीतरी कोटी न्यूरॉन्स आहेत आणि त्याच्यातलं फक्त 3 ते 4% न्यूरॉन्स ऍक्टिव्ह असतात. ब्रेन सेल्स ऍक्टिव्ह असतात. पण जेव्हा तुम्ही त्राटक करता, तर त्राटकामुळे काय होतंय, की काही जे ऍक्टिव्ह असलेलं म्हणजे अगदी 95-96% न्यूरॉन्स इनऍक्टिव्ह असतात. तर त्या त्राटकामुळं जी एनर्जी क्रिएट होते आपल्या आतमध्ये, तर ती एनर्जी क्रिएट झाल्यामुळं की त्या न्यूरॉन्समध्ये ती एनर्जी सप्लाय होते. आणि जे काही सुप्त अवस्थेमध्ये न्यूरॉन्स आहेत, जे काही इनऍक्टिव्ह आहेत, जी कामच करत नाहीत, तर ती ऍक्टिव्ह होतात आणि म्हणून आपली जी मेंदू आहे, मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूची कार्यक्षमता वाढल्यामुळं आपण काय करू शकतो बघा, जे काम ज्या क्षमतेने आता सध्या आपण करतो, तर त्याच्या कितीतरी पटीने जास्त क्षमतेने आपण ते करू शकतो. म्हणजे मेंदूमध्ये नॉलेज स्टोअर करण्याची क्षमता, क्रिएटिव्ह विचार करण्याची क्षमता, लॉजिकल थिंकिंग क्षमता, तर अशा सगळी क्षमता जी आहेत मेंदूचे, तर हे सगळी क्षमता वाढतात. आणि म्हणून लक्षात घ्या, की लहान मुलं जे आहेत किंवा शाळा कॉलेजचे जे मुलं आहेत, तर त्यांच्याकडनं त्राटक हे कंपल्सरी करून घ्या. त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रचंड बदल होतो. त्यांचं लॉजिकल थिंकिंगमध्ये, ग्रास्पिंग कॅपॅसिटी, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी, क्रिएटिव्हिटीमध्ये, स्मरणशक्तीमध्ये, एकाग्रतेमध्ये, ह्या सगळ्यांच्यामध्ये फरक होतो. कारण का? ती जी एनर्जी आहे, एकतर एकाग्रता वाढतेच ते आणि त्याचबरोबर ती त्राटकामुळे जी काही एनर्जी क्रिएट झालेलं आहे, तर त्या एनर्जीचं वापर ह्या ब्रेन मधल्या सेल्सना ऍक्टिव्हेट करण्यामध्ये होतो. आणि सुप्त अवस्थेमध्ये ब्रेन सेल्स जे आहेत, जे ब्रेन सेल काम करत नाही, तसंच पडून आहेत, तर त्या ब्रेन सेल नंतर ते काम करायला लागतात. ओके. म्हणून ते त्राटक आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की विल पॉवरचं मी तुम्हाला जाता जाता थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर खूप विल पॉवर आणतोय. म्हणजे प्रत्येक घटना आपल्या मनासारखी घडायला लागतात. तुम्ही आज जर समजा 10 इच्छा व्यक्त केले, तर 10च्या 10 इच्छा पूर्ण होत नाही. त्याच्यातल्या 1 किंवा 2 इच्छा पूर्ण होतात. पण जर एखादा माणूस कंटिन्यू त्राटक करणार असेल, तर 10 पैकी कमीत कमी 7-8 इच्छा त्याचे पूर्ण होतात म्हणजे होतात. त्याला जे पाहिजे ते मिळतात म्हणजे मिळतात. कारण का? तर त्राटक केल्यामुळे विल पॉवर वाढते आणि विल पॉवर किंवा इच्छाशक्ती वाढल्यामुळं तुमच्या भौतिक जगामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त विचार जरी केला, नाही माझं काम हे व्हायला पाहिजे, मला हे मिळालंच पाहिजे, तो माणूस ते 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 काम करायलाच पाहिजे. असं जर तुम्ही विचार केला, तर ती सगळी कामं व्हायला लागतात किंवा तुमचं सक्सेस रेट वाढतं. सक्सेस रेट ह्याच्याने जबरदस्त वाढतो. त्यानंतर त्राटकाचा आणखीन एक उपयोग असा,
की त्राटक करणाऱ्या माणसांचं कल्पना शक्ती, इमॅजिनेशन पॉवर वाढतं. कारण तुम्ही त्राटक केल्यामुळं हे थर्ड ऍक्टिव्हेट होत, हिथं एनर्जी जबरदस्त क्रिएट होतोय आणि हिथं कल्पना करण्याची जी काही सेंटर आहे ते या ठिकाणी आहे. आणि म्हणून हिथं कल्पना करणारी सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काय होतं बघा, की त्या माणसामधली कल्पना शक्ती वाढते आणि मग त्याचा वापर त्याच्या आयुष्यामध्ये सगळीकडेच होतो. तुम्हाला माहिती आहे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन नावाचं टेक्निक जबरदस्त आहे. तुम्ही मनामध्ये जे काही कल्पना करता तर त्या कल्पनेप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडतात. व्हॉट एव्हर यू व्हिज्युअलाइज दॅट यू ऍक्च्युअलाइज. तुम्ही जे कल्पना करता तर ते तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडतात. बरोबर? म्हणून कल्पनेला खूप महत्व दिलेलं आहे. माझं एक युट्यूबवर लेक्चर आहे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणून. तर ते लेक्चर तुम्ही ऐका, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर एखादा मुलगा जर असा कल्पना केला, की बाबा मला ह्यावेळी एक्झाममध्ये 95% मार्क्स पडायला पाहिजे, असं जर त्यांनी कल्पना केला आणि त्याच्या डोळ्यामध्ये 95% मार्क्स पडल्याचं जर त्यांनी मार्क लिस्ट व्हिज्युअलाइज केला, तर त्याला पडतात म्हणजे पडतात. खूप विद्यार्थ्यांना मी अनुभव दिलेला आहे. ते जेवढे 95 तर 95% पडतात. त्याच्यानंतर समजा एखादा माणूस असं कल्पना केला, की बाबा मला ह्या वर्षामध्ये कार घ्यायचा आहे आणि मी कारमध्ये बसलो, कार घेतलेला आहे, कारचा मालक आहे, कार मी चालवतोय. हां, असं जर कार घेतल्याचं जर त्यांनी कल्पना केला, तर त्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये कार येणार म्हणजे येणार. जर एखादा माणूस बाबा त्याला बंगला बांधायचा आहे आणि जर त्याने कल्पना केला, की बाबा मी बंगला बांधलेला आहे आणि त्या बंगल्यामध्ये मी राहतो. बंगल्यामध्ये सगळी लोकं राहतात. माझी स्वतःची बंगला आहे. त्या बंगल्याचा मी मालक आहे. हां, बंगल्यामध्ये एवढ्या खोली आहेत, अमुक आहे, तमुक आहे, ही वस्तू आहे. सगळं बंगला बांधलेलेच आहे. असं जर त्यांनी कल्पना केलं ना रिपीटेडली, तर 100% त्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये बंगला बांधला जातो. एखादा मुलगा असं कल्पना केलं, की बाबा मला एम-बी-बी-एसला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि मी एम-बी-बी-एस कॉलेजमध्ये मी डिग्री घेतोय, शिक्षण घेतोय आणि मी आता डॉक्टर झालेलो आहे. माझे स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि मी ॲज अ डॉक्टर म्हणून पेशंटला उपचार करतो. असं जर तो कंटिन्यू अगदी 10वी-12वी असताना जर व्हिज्युअलाइज केला, तर त्याच्या आयुष्यामध्ये तो 100% काय होतो? डॉक्टर होतो म्हणजे होतो. समजा एखादा पेशंट आहे, असं जर त्याने विचार केला, की बाबा व्यसनी माणूस आहे, तर मला दारू सोडायचा आहे. मी पूर्णपणे दारू सोडलेला आहे. आता मी दारू पितच नाही. मला दारू आवडतच नाही. असं जर त्यांनी कल्पना केलं, तर तुमच्या लक्षात येईल, की बाबा त्या माणसाने दारू सोडून दिल्या. त्याला दारू म्हटलं, की तिथून पुढे आवडत नाही आणि तो व्यसनापासून मुक्त होतो. तर इतकी क्षमता आपल्या कल्पनेमध्ये आहे आणि हे जेव्हा कधी फायदा होणार, कधी तुम्हाला कल्पना करता येणार, तर आत्ता नाही करता येणार. तुम्ही जर आत्ता बसला आणि कार चालवायचं, कार मी घेतलेलं आहे, कार चालवतो, असं जर तुम्ही कल्पना केला, तर ती कल्पनाची तर तयार होत नाही. कारण तुमचं मनच तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आणि तुमची कल्पना करण्याची जी फॅकल्टी आहे ती एकदम कमकुवत आहे. त्यामुळे तुम्ही आज कल्पना करू शकत नाही, व्हिज्युअलाइज करू शकत नाही. मग काय करायला पाहिजे? तर त्राटक करायला पाहिजे. तुम्ही जर कंटिन्यू त्राटक केला, तर तुमच्या लक्षात येईल की तुमची कल्पना करण्याची क्षमता वाढते. तुमच्या मनपटलावरती क्लिअर कट चित्र तयार होतात. क्लिअर कट इमेजेस तयार होतात आणि जेव्हा ते इमेजेस क्लिअर कट तयार होतात ना, तेव्हाच ते सबकॉन्शियस माइंड स्वीकारतं आणि त्या इमेजेस ते युनिव्हर्सल माइंडकडे पाठवतं आणि त्या इमेजेस युनिव्हर्सल माइंडकडे गेल्यामुळं आणि युनिव्हर्सल माइंड त्या इमेजेस प्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडवून आणतं. आणि म्हणून इथं त्राटक करणाऱ्या माणसाची कल्पना शक्ती जबरदस्त वाढत असल्यामुळं, तो तिथून पुढे जो काही कल्पना करेल, तर त्या पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडतात. आणि म्हणून ह्या लोकांनी काय केलं पाहिजे? त्राटक केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्राटक करणारा जो माणूस असतो, त्या त्राटक करणाऱ्या माणसाचे जास्तीत जास्त करून सबकॉन्शियस माइंडचा तो वापर करतो. आता आपण आपला सबकॉन्शियस माइंडचा वापर करत नाही, लक्षात ठेवा. आपण सबकॉन्शियस माइंडचा वापर करत नाही, फार कमी वापर करतो.
आणि कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्याच्या कंपॅरिझन मध्ये सबकॉन्शियस माइंड 9 पटीने ताकदवार आहे. पण आपण फक्त कॉन्शियस माइंड मधलं 3 ते 4% वापरतो. पण जेव्हा तुम्ही त्राटक करता तेव्हा आपोआपच तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा जास्तीत जास्त वापर आपल्याकडनं व्हायला. आणि म्हणून माणूस हा ऑर्डिनरी टू एक्स्ट्राऑर्डिनरी बनतो, सक्सेसफुल बनतो. कारण का त्याचा सबकॉन्शियस माइंड त्याला मदत करायला लागतो. सबकॉन्शियस माइंडचा तो जास्तीत वापर करतो. तुम्ही एक लक्षात घ्या, यशस्वी आणि अयशस्वी माणसांच्या मध्ये काय फरक आहे? तर फक्त एवढाच फरक आहे, जो माणूस त्याच्या अंतर्मनाचा जास्तीत जास्त वापर करतो, तो माणूस यशस्वी होतो. जो माणूस त्याच्या अंतर्मनाचा जास्तीत जास्त वापर करतो, तो यशस्वी होतो. आणि जो माणूस त्याचा अंतर्मनाचा कमीत कमी वापर करतो, तो कधीही यशस्वी होत नाही. म्हणून एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन म्हणजे कोण? कळत न कळत ज्यांनी त्यांच्या अंतर्मनाचा वापर केलेला आहे, ज्यांच्या अंतर्मनाचा मदत घेतलेला आहे, ते लोक एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. आणि जे लोक अंतर्मनाचा वापर करत नाही, मदत घेत नाही, तर ती लोक ऑर्डिनरी जीवन जगत असतात. म्हणून त्राटक केल्यामुळं काय होतं? त्राटक केल्यामुळं आपल्या अंतर्मनाचं जास्तीत जास्त वापर आपल्याकडनं होतोय. आपलं अंतर्मन आपल्याला गाईडलाईन करायला लागतं. प्रत्येक ठिकाणी आपण अंतर्मनाचा जास्त वापर करतो आणि म्हणून आपण सक्सेस होतो. म्हणून तुम्हाला जर सर्वसामान्य माणसापासून असामान्य माणूस बनायचा असेल, तर रोज तुम्ही काय करा? त्राटक करा. काही काळापर्यंत त्राटक करा. त्यानंतर आध्यात्मिक प्रगती होते. त्राटकामुळे तुमचं मन निर्विचार होतोय. तुम्ही थॉटलेस स्टेटमध्ये जाता, ध्यानाच्या खोल अवस्थेत जाता. आणि एकदा जर तुम्ही ध्यानाच्या खोल अवस्थेत गेला, तर तुमचा संबंध त्या युनिव्हर्सल माइंडशी होतो. त्या विश्वाशी होतो, ते वैश्विक शक्तीशी होतो. आणि म्हणून लोक ध्यान करत असतात. कारण का? त्यांचे विचार कमी 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 करून त्यांना त्या युनिव्हर्सल माइंडशी जोडायचं असतं. आणि इथं त्राटक ही साधना काय आहे? तर कमीत कमी वेळामध्ये युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होण्याचा किंवा थॉटलेस स्टेटमध्ये जाण्याचा, समाधी अवस्थेमध्ये जाण्याचा हा टेक्निक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायचं आहे, तर त्याही लोकांनी काय केलं पाहिजे? त्राटक हे केलं पाहिजे. त्राटक केलं तर आध्यात्मिक प्रगती सुद्धा होऊ शकते. ओके. तर माझे काही हे जे अनुभव म्हणजे आध्यात्मिक जे अनुभव आहेत त्राटक केल्यामुळे